प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रिसिजन वाचन अभियानाची सुरुवात 6 जुलै 2024 रोजी झाली आणि आजचा हा सलग आपला 16वा उपक्रम आहे. आत्तापर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात आपण वेगवेगळ्या अष्टपैलू अशा लेखकांना भेटलो, अनुभवलो. आजही एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, वेगळ्या आणि अविस्मरणीय व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. आम्ही फक्त वाचन अभियानाचा कार्यक्रम घेऊन थांबत नाही, हे आपल्याला माहीत आहेच. दर महिन्यात वाचनाशी निगडीत काही ना काही कार्यक्रम आम्ही शाळा किंवा महाविद्यालयात घेत असतो. या महिन्यात 3 वाचन संस्कृतीला पूरक असे कार्यक्रम झाले. प्रिसिजन फाउंडेशनशी संबंधित नाही, पण वाचन चळवळीशी संबंधित असलेली एक घटना मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पद्मश्री मारुती चितमपल्ली. तुम्ही म्हणाल, ही दोन्ही नावे एकत्र कशी? पद्मश्री मिळवलेल्या साहित्यिकाचं आणि बँकेचा काय संबंध? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापुरात कार्यरत आहे. त्यांचे संचालक मंडळ आणि एकूणच टीम उत्साही आणि साहित्यिक आहे. या सोसायटीने नुकताच 48वा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि अहवालाच्या मुखपृष्ठावर पद्मश्री मारुती चितमपल्ली यांची प्रतिमा झळकत आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिलेली आहे. अहवालाच्या मलपृष्ठावर कविवर्य राणा पवार, कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली, कविराय राम जोशी, कविवर्य कुंजविहारी आणि कविवर्य दत्ता हलसगीकर या 5 सोलापूरच्या थोर साहित्यिकांची माहिती आहे. म्हणजेच पद्मश्री मारुती चितमपल्ली आणि इतर सर्व साहित्यिक हे त्यांच्या साहित्य रूपामध्ये अजरामर आहेत. 27 सप्टेंबर रोजी त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू तसेच पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक प्रत्येकाला भेट म्हणून त्यांनी दिलेले. या सत्काराच्या रूपाने साहित्य क्षेत्राला व वाचन संस्कृतीला खूप छान अशी चालना या SBI सोसायटीने दिलेली आहे. ही गोष्ट उल्लेखनीय आणि खूपच कौतुकास्पद आहे. यानंतर सोनामाता शाळेमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वाचन विषयावर बोलण्यासाठी आपले वाचक दूत श्रीधर खेडगीकर यांना आमंत्रित केलेलं होतं. श्रीधर खेडगीकर यांनी शाळेमध्ये शुद्ध वाचनाची स्पर्धा घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, चांगले वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून दिली. या उपक्रमाबद्दल प्रिसिजन वाचन अभियानातर्फे शाळेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल यांचे मनापासून अभिनंदन. आणखी एक कार्यक्रम मॉडर्न शाळेमध्ये झाला. मॉडर्न शाळेतील इयत्ता 1 ते 4 या विद्यार्थ्यांची कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 1 ते 4 यातील 25 मुलांनी यात आपली कथा सादर केली. एखादी गोष्ट सांगायची म्हणजे ती आधी वाचावी लागते, आत्मसात करावी लागते, त्यानंतरच ती इतरांना सांगता येते. पण ह्या चिमुकल्यांनी ते अगदी तन्मयतेनं आणि हावभावपूर्वक सादरीकरण केलं होतं. या चिमुकल्या कथाकारांचे व त्यांच्यावर वाचनाचे संस्कार करणाऱ्या मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा मुळे आणि त्यांच्या सहशिक्षिका यांचे देखील मी कौतुक करते आणि आभार मानते. यानंतर आपण वळूया आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. चित्रपट, संगीत आणि सिनेमाची आठवण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला गोड क्षणांचा ठेवा. आपल्यापैकी प्रत्येकांचं बालपण, तरुणपण जुन्या गाण्यांनी, जुन्या नायक नायिकांनी आणि जुन्या थिएटरनी रंगलेलं आहे. पण सगळ्या आठवणी जपून ठेवणारे, त्यांचा संग्रह करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणारे जे काही निवडक आहेत त्यातलं एक मोठं नाव आहे अरुण पुराणिक. 65,000हून अधिक हिंदी मराठी गाणी, 10,000हून अधिक सिनेमाचे पोस्टर्स, शो कार्ड्स, बुकलेट्स, कॅलेंडर्स, 750हून अधिक दुर्मिळ छायाचित्र असा प्रचंड आणि अनमोल खजिना त्यांच्या संग्रहात आहे. लीला चिटणीसांपासून ते हेमा मालिनींपर्यंत अनेक नायिकांच्या छायाचित्रांचा त्यांच्याकडे अमूल्य ठेवा आहे. जगभरातील जवळपास सर्व रेकॉर्ड कंपन्यांचे रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. असं म्हणावं लागेल
की हा खरा संग्रहातीलच अवलिया आहे. 1986 पासून ते सतत लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, नवशक्ती आणि लोकप्रभा यासारख्या वृत्तपत्रातून चित्रपटविषयक लेखन करत आहेत. सरगम, अनसंग हिरोज, हरवलेली मुंबई, हमारी याद आएगी अशी त्यांची अनेक पुस्तके रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या लेखनातून कधीही न ऐकलेले किस्से, कलाकारांच्या आठवणी आणि सिनेमाच्या पडद्यामागची कथा आपल्याला जिवंत भासते. आज या व्यासपीठावरून त्यांच्याकडून तो सुवर्णकाळ, अनमोल आठवणी आपण ऐकणार आहोत. आणि त्यांच्या संवादाला रंगत देण्यासाठी 2 रंगकर्मी आपल्यात आहेत, शिरीष देखणे आणि मनोज कुलकर्णी, जे आज अरुण पुराणिक यांची मुलाखत घेणार आहेत. म्हणूनच फक्त आपण ऐकणार नाही तर अनुभवणार आहोत संगीताचा, सिनेमाचा आणि आठवणींचा आज अद्भुत संगम. चला तर मग स्वागत करूया सिनेरसिकांचे, संशोधकाचे, लेखकाचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुन्या आठवणी जिवंत ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचे अरुण पुराणिक यांचे. आजचा मुख्य कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. आज एक दुःखद घटना घडलेली आहे. पिंजरा चित्रपटाच्या मुख्य नायिका साधना व्ही शांताराम यांचं वयाच्या 94व्या वर्षी आज दुःखद निधन झालेलं आहे. तर मुख्य कार्यक्रम सुरू करण्याआधी मी आपल्याला विनंती करते की अर्धा मिनिट आपण उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूयात. धन्यवाद. मी सिनेपत्रकार अरुण पुराणिक सर यांना मंचावर येण्याची विनंती करते. तसेच आजचे मुलाखतकार शिरीष देखणे आणि मनोज कुलकर्णी सर यांनाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. आजचे मुलाखतकार आपले रंगकर्मी शिरीष देखणे सर यांचाही सत्कार माधव देशपांडे सरांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. आजचे आपले दुसरे मुलाखतकार रंगकर्मी मनोज कुलकर्णी यांचा सत्कार श्री माधव देशपांडे सर यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर अधिक न वेळ घालवता मी पुढील सर्व सूत्रे शिरीष देखणे सरांकडे सोपवते. नमस्कार. मुलाखत प्रत्यक्ष सुरू करण्याआधी एक 2 आपण व्हिडिओ क्लिप्स बघणार आहोत. पुराणिक सरांची अलीकडे 4 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. पुस्तकांचा परिचय एका वेगळ्या पद्धतीने करून देण्याच्या 2 फिल्म्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्या बघू आणि मग आपण गप्पांना सुरुवात करू. दिल
बार हो जा, हाँ एक बार हो जा, दिल है दीवाना, जवां है ज़माना, बना दूंगी तुझको। जाता कहाँ है दीवाने, सब कुछ यहाँ है सनम, बाकी के सारे फसाने झूठे हैं तेरी कसम। 50 कुछ तेरे दिल में 50, कुछ मेरे दिल में 50, जमाना है बुरा। जलाना बुरा, जाता कहाँ है दीवाने, सब कुछ यहाँ है सनम, बाकी के सारे फसाने झूठे हैं तेरी कसम। 50 कुछ तेरे दिल में 50, कुछ मेरे दिल में 50, जमाना है बुरा।
जब जुल्फे तेरे कंवरियों का दिल मचले, कंवरियों का दिल मचले जिंद मेरी हो जब ऐसे चिकने चेहरे, हो जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे न नजर फिसले, तो कैसे न नजर फिसले जिंद मेरी ये। कहो जी तुम क्या क्या, सुनो जी तुम क्या क्या, कहो जी तुम क्या क्या खरीदोगे, सुनो जी तुम क्या क्या खरीदोगे, यहाँ तो हर चीज बिकती है, कहो जी तुम क्या क्या खरीदोगे। प्यार का आसरा चाहता हूँ, तेरे प्यार का आसरा चाहता हूँ, वफा कर रहा हूँ, वफा चाहता हूँ। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। ऐ मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ऐ मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। जाने क्यों होता है जिंदगी के साथ, अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात न जाने क्यों। दिल के अरमां आंसुओं में बह गए, दिल के अरमां आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए, दिल के अरमां आंसुओं में बह गए। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। महाभारत 13-14 साली मुंबईत झाली. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचा हे असलं सगळं अफाट कलेक्शन बघून थक्क झालेलो होतो आणि त्यांच्या प्रेमातच पडलो. आणि नंतर अनेकदा गाठीभेटी होत राहिल्या. त्याच्यात एक गोष्ट समजली की त्यांचं सोलापूरशी खूप जुनं आणि दृढ असं नातं आहे. तर अरुणजी, तुम्ही काय सांगाल की हे गाव सोलापूर जे आहे, इथे तुम्ही काही वर्ष वास्तव्य केलं, इथल्या परिसरात तुम्ही वाढलात, काय काय आठवणी आहेत तुमच्या? आम्ही पुराणिक, आम्ही पंढरपूरचे पुराणिक. पेशवे काळाने पेशव्यांच्या राज्यामध्ये पेशव्यांनी आम्हाला जमीन आणि वाडा दिला होता पंढरपूरला. पण 1910च्या दरम्याने
गंधर्व कंपनी स्थापन झाली, त्याच्यामध्ये माझे आजोबा हिरो होते आणि आम्ही पंढरपूर सोडून मुंबईला गेलो राहायला. आणि मुंबईतसुद्धा त्याला पंढरपूरकर बुवा म्हणायचे, पौराणिक म्हणत नव्हते. माझी आई पंढरपूरची आहे. तुम्हाला लोकशाही ज्ञानोबा उत्पाद हे माझे सख्खे मामा, वाना उत्पाद भागवताचार्य ते माझे मामा. मी लेखनाला सुरुवात केली तर अरुण टिकेकर होते लोकसत्ता मास टाईम्सला, ते माझे गुरु. दुसरे माधव मोहोळकर होते, ते प्रोफेसर होते मुंबईला. त्यांच्यावर मी लेखन शिकलो. आणि आयुष्यातली पहिली नोकरी जी केली ती मी सोलापूरला केली. मी नर्सिंगची मिलमध्ये होतो 1975मध्ये. सोलापूरची त्यांची नाळ किती घट्ट आहे ते त्यांनी सांगितलं. पण माणसं काही जन्माला येतात आणि त्यासाठी जगतात. असं हे व्रतस्थ भूमिकेतून चित्रव्रत ज्यांनी जपलं. त्यामुळं आज त्यांच्या घरी गेल्यानंतर मला एक शेर आठवला होता, खूप काही आठवलं. पण आज मात्र त्या सरस्वतीला मला चित्रशारदा म्हणावं असं वाटतं. त्यामुळं उपस्थित रसिक आणि चित्रशारदा आणि जिथं जिथं कॅमेरा गेला, जिथं जिथं प्रकाश गेला, म्हणजे जिथं जिथं अरुणोदय झाला, त्या सगळ्या फिल्म्स बहुतेक भारतीय चित्रसृष्टीतल्या त्यांनी गोळा केल्या. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मला लहानपणी ऐकलेल्या अलिबाबाच्या गुहेची गोष्ट आठवली. त्या गुहेमध्ये मला काय आठवलं असेल तर अनंत हस्ते कमलावराने देता घेशील किती दोकराने, अशी आमची अवस्था झाली. त्यामुळं तुम्हाला पहिला प्रश्न हा असा आहे आणि सविस्तर उत्तरं द्यायची आहेत, सगळी गप्पा आहेत. बोला. सिनेमा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. बरोबर. सिनेमा पाहण्याचा नाद, आता नाद म्हणणं नादखुळापणा आला, पण तुमच्या बाबतीत ते व्यसन आहे. येस. त्याबद्दल जरा तुम्ही सविस्तर सांगा. नाही, काय होतं, माझी आजी आहे ना ती सांगोल्याची होती. मी 5 वर्षाचा असताना सांगोल्याच्या बाजारात तंबू थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेलेलो आठवतो मला. पण त्या सिनेमामध्ये ना आगगाडी येते, आगीन गाडी बघून त्या तंबूतली सगळी माणसं बाहेर पडाली ती. मला तेवढंच आठवतं आहे. आता काय होतं की आमच्या बाळपणी मध्यमवर्गीय सुशिक्षित घरातल्या मुलांनी सिनेमा पाहणं हे वर्ज्य होतं. आई बाबा ठरवले तो सिनेमा, म्हणजे बोधप्रद असेल, ऐतिहासिक असेल, संतपट असेल, ते मुलांना दाखवायचे. त्यामुळे रोमॅन्टिक सिनेमा बघायचा संबंधच नव्हता. तर एक दिवस काय झालं, आमची चाळीतली मोठी मुलं होती. हम दोनो पिक्चर आला होता देवानंदचा. तर आमच्या चाळीतली मोठी मुलं, मी सगळ्यात लहान त्याच्यात, तर त्या मोठ्या मुलांबरोबर मी हम दोनो बघायला गेलो होतो. आता हम दोनोमध्ये साधना आहे, देवानंदचा डबल रोल आहे. आणि एक मैत्रीण त्या मित्राची सिगरेट लायटरने पेटवते. हे असं काहीतरी अद्भुतच होतं, काहीतरी पोरगी आणि लायटरने पेटवते. पिक्चर सुटल्यानंतर मी आमच्या नाक्यावरच्या ह्याच्याकडनं पानवाल्याकडनं 2 कूल सिगरेट आणि थोडीशी बडीशेप घेतली, कारण वास यायला नको म्हणून. आणि घरी येऊन पहिल्यांदी त्या आरशासमोर बसून धूम्रवलय करायला शिकलो. मग या हमदोनमुळे एकाच वेळी सिनेमा आणि सिगरेट दोघांच्या प्रेमात पडलो. ते आजपर्यंत तसंच आहे. आणखीन तुम्हाला थोडीशी गंमत सांगतो. 63 साल होतं. आता सिनेमा आता काय टी व्हीवरती याच्या सेकंड रनला लागतात, परत लागतात पिक्चर. पूर्वी तसा नव्हता प्रकार. एकदा सिनेमा थिएटरमधनं गेला की परत बघायला मिळत नव्हता. तर गुरुवारी माझी परीक्षा होती, 7वी 8वी 6वी 7वीतली असेल काहीतरी. आणि शुक्रवारपासून नवीन पिक्चर लागणार होता. पिक्चर होता रुस्तम सोहराब. मी म्हटलं काय करायचं आता, पिक्चरला आज नाही बघितला. शाळा होती माझी 12 ते 6, 12चा शो किंवा 3चा शो, 2 चान्स आहेत. आता जर पिक्चर गेला आणि सज्जाचं म्युझिक रे, पिक्चर गेला तर काय करायचं. तर मी म्हटलं जाऊ दे, परीक्षेला दांडी मारू, आपण पिक्चर बघू. पिक्चर बघायला गेलो म्हणलं आलं ना प्रगतीपुस्तकाला ॲबसेंट पेपर. तर वडिलांनी विचारलं काय, म्हणलं बाबा परीक्षा तर काय आता गेली तर ऑक्टोबर असते, मार्च असते, सारख्याच असतात ना. पिक्चर गेला तर बाबाने मला पट्ट्याने जोडवला, पट्ट्याने. पण मी मुकाट्याने मार खाल्ला. आपल्याला पिक्चर बघायला मिळाला, त्याच्यात आनंद जास्ती होता. तंबू थिएटरपासून तुमची सुरुवात झाली आहे सिनेमा बघण्याची. आणि आता ते इतका बदल होत गेलेला आहे की मल्टिप्लेक्स आलेले आहेत आता. तर हे बंदिस्त थिएटर्स ची सुरुवात कशी झाली. तुम्ही अनेक थिएटर्समध्ये वारंवार जात होतात, मुंबईची अनेक बघितलेली आहेत. ह्या थिएटर्सचा माहोल कसा होता ह्याच्याबद्दल जरा ऐकायला. त्याच्यामध्ये काय होतं की सिनेमा उद्योगाला सुरुवात झाली तर उद्योगामध्ये थिएटर्स बांधली पारसी लोकांनी आणि सिनेमा प्रोड्यूस केला गुजराती लोकांनी.
आपल्या लोकांनी ॲक्टिंग केली, आपल्या बाकीच्या लोकांनी ॲक्टिंग केली. तर त्याच्यामध्ये एक पारसी हा होता तुमचा नट होता पारसी, त्याचं नाव बालीवाला. त्या बालीवाल्याने काय केलं, त्यांनी थिएटर बांधलं बघा कसं 1880च्या दरम्यानचं थिएटर आहे. 3000 स्क्वेअर फीटचं स्टेज, म्हणजे त्याला स्टेजवरती ना घोडे वगैरे पण यायचे, म्हणजे रेल्वे आलेली आहे, कारंजा लावून बायका डान्स करायच्या वगैरे. 3000 फूट होतं. त्यानंतर स्टेजच्या पुढे वादक कलाकार बसायचे आणि तिथून लाईट वगैरे सोडायची, म्हणजे गॅसचीच लाईट होते, इलेक्ट्रिसिटी नव्हती. म्युझिशियन्स बसायचे. त्याच्या पलीकडे खड्डा असायचा, त्या खड्ड्यामध्ये पहिल्या 5 रांगा बाका असायची, त्याला पिटारले कस्टमर म्हणायचे. पिटारले म्हणजे खड्ड्यातले हे प्रेक्षक. त्याच्यामध्ये जरा चढ, मग स्टॉल, मग एकदम वरती बाल्कनी, असं सांगतायचं. या बालीवाल्याने काय केलं माहिती आहे का, पहिल्या 5 रांगा आहेत ना, तिथे खड्डाचं आहेच, त्यात लाल माती भरली आणि आखाडा गेला. त्या आखाड्यावरती फळ्या टाकल्या, लाकडाच्या फळ्या. म्हणजे रविवार सकाळी कुस्त्या झाल्या 3 वाजता की त्याच्यात फळ्या टाकायच्या, बरं खुर्च्या. रात्री तमाशा आणि शनिवारी नाटक, असं. हां, मल्टिप्लेक्स. त्या काळातला त्याचं डोकं बघा, मी 125 वर्ष आली त्याला आता. तर त्यावेळेच्या गमती तुम्हाला सांगतो. ही सगळी थिएटर्स होती ना, गॅन्ट्रोला पिलाव थिएटर होतं आणि त्याच्या बाजूला ही सगळी थिएटर्स होती. 1910 साल समर्था नाटक कंपनी होती. त्यांचं नाटक ह्याचं आग्र्याहून सुटका. आता प्रयोग एकदम रंगात आला आहे, सगळी शांतता. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात उभा आहे, त्याला उत्तरं देतो आहे, घाबरत नाही, आणि सगळं पिन ऑफ सायलेन्स होती. आणि काय झालं, त्या थिएटरमध्ये अंधारात मागच्या बाजूनी लाल दाढीवाले, डोळ्यात सुरमा घातलेले, लुंगी लावलेले, कमरेला सुरा असे यवन तिथून चाल करून आले. 25 यवन अंधारातून, हातात सुरे, आणि लोक पळायला बघतायत तर थिएटरचे दरवाजे बाहेरून लावलेले, म्हणजे आतले प्रेक्षक बाहेर जाऊ शकत नाहीत. शिवाजीला कळे ना काय हे खरोखर कुठून आले काय कळत नाही, औरंगजेबाला कळे ना. दोघे हातात हात घालून त्याच्या मागे खेतवाडीमध्ये पब्लिक मुतारी आहे, त्या टॉयलेटमध्ये शिवाजी आणि जाऊन लपून बसले. पोलीस बिलीस आले, सगळा गोंधळ झाला. मग नंतर दरवाजे उघडले. दुसऱ्या दिवशी सगळ्या मुंबईच्या पेपरमध्ये बातमी आहे, आज असं असं थिएटर. नंतर कळलं की समर्थ थिएटर जे होते त्याचा जो मॅनेजर होता बाळासाहेब पंडित, त्यांनी ₹1.5 रोज देऊन ही 25 लोक भाड्याने आणले ते. त्याच्यानंतर ही एवढी धमाल झाल्यानंतर त्यांचा प्रत्येक शो हाऊसफुल, आणि एवढी परिस्थिती झाली ना, 1 महिना बुकिंग ॲडव्हान्स झालं त्याचं. ह्याचं गड आला पण शिवमोग्याला तर चालू होतं नाटक, बॉम्बे थिएटर, म्हणजे आत्ताचं गुलशन थिएटर. तर त्याच्यामध्ये काय झालं की तानाजी मरून पडला आहे. सुरेजी घोड्यावरती बसून मान ठोकून त्या मावळ्यांना लढण्यासाठी काय उद्युक्त करतो आहे. अगदी मस्त सीन चालू आहे. तेवढंच काय झालं, तो घोडा होता अश्वराज, त्यांनी 2 पाय फाकवले आणि मोठी लघुशंका केली. आता ते सगळं पाणी त्या तानाजीच्या अंगाखाली. तानाजीला कळे ना काय झालं, तो बाजू तलवार घेऊन उभा राहिला. लोकांचा टाळ्यांचा कडकडाट सगळे, आणि लोक वन्स मोर. आता अश्वराज वन्स मोर कसा घेणार. मग तो मालक होता, तर माझ्या घोड्याला पाणी कोणी पाजलं ते शोधत बसले ते. आणखीन एक तुम्हाला सत्यवान सावित्री नाटक. आता काय असायचं, त्या रेड्यावरती बसून यम आरामात आला तिथे. आता तो रेडा जो होता तो तालमीमध्ये, तो नाटकवाला सोडून तुला सांगतो, तालमीमध्ये व्यवस्थित काम करायचं आहे. सगळ्या ऑर्डर्स ऐकायचा, डुलत आला, हा खांद्यावर गादा, यम झालं. आता काय झालं, आता ॲक्च्युली शो होता पहिलाच, तालमी संपल्या. तो आल्यानंतर समोर बाजावाले होते, सगळे म्युझिशियन बसले ते सगळे. ते आल्यानंतर त्यांनी फुटलाईट मारला त्या डोळ्यावरती. त्याला रेड्याला समजे नाही लाईट बाईट काय आहे प्रकार. त्याच्यानंतर ते म्युझिक होतं, भॉ 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 करायला सुरुवात केली. तो जो नाक फेंदरला त्यांनी, एव्हा सकट त्यांनी पब्लिकमध्ये उडी मारली. तर आमच्या मुंबईच्या महापौर वेलकरबाई होते तिथे बसलेल्या, त्यांच्या अंगावरती रेडा, त्या मुख्य अतिथीचा पाय मोडला त्याच्यात. तर नशिबाने त्याचा तो रेड्याचा मालक तिथे होता भैया, त्यांनी त्याला आवरला आणि मोठा हानी टळली. पण असे प्रकार घडलेले आहेत मुंबईत. आता आपण स्वतःला त्या केवमॅनपासून कॅनव्हासपर्यंत आपण आलो. हा सगळा डॉक्युमेंटेशनचा भाग गोळा करणं, नव्या पिढीसमोर तो इतिहास पुन्हा उजागर करणं,
स्मरणरंजनाचा हा प्रकार जरी काही लोकांना वाटत असला तरी या संग्रहामधून जी मूल्य जपली गेली, जी संस्कृती जपली गेली, त्यामध्ये व्यक्तिविशेष पण असायचा. तर या चित्रपटामध्ये व्यक्तिविशेष असा घुसला की त्यावेळी रुबी मायर्स, म्हणजे आपलं नाव रुबी मायर्स आहे पण त्यांचं खरं नाव वेगळंच होतं. चित्रपटामध्ये प्रत्येकाला 2-2 नावं बारसं करायचं, 2 वेळा बारशाचा प्रकार घडायचाच. रुबी मायर्स, फिअरलेस नादिया, हंटरवाली ही सगळे बहुतेक इथल्या सगळ्या या रसिकांकडे नजर टाकल्यानंतर मला कुणी 30च्या आतला दिसत नाही आहे, सगळे 40च्या वरचेच दिसतात. त्यामुळे बहुतेक सगळ्यांनी नावं ऐकलेली आहेत. मास्टर विठ्ठल हे सगळे त्यावेळचे स्टार. आता बुकिंग व्हॅल्यू म्हणतो किंवा त्याला बुक करायची गंमत आहे. तर त्यावेळी तिकिटाचा काळा बाजार सुरू होता. सोलापूरकरांना भागवत थिएटरमधला तिकिटाचा काळा बाजार ठाऊक आहे आणि काय गमती जमती व्हायच्या त्या पुढं सर सांगतीलच. पण त्यावेळी गंमत काय झाली होती की मास्टर विठ्ठल हा त्या काळचा हायेस्ट पेड, त्या काळचा तो बच्चन असल्यासारखा होता की प्रत्येकाला तो आपल्या पिक्चरमध्ये पाहिजेच. आणि सर आपण घरी बोलत असताना तेव्हा तुम्ही म्हणाला की अरे मनोज, एखाद्या नटाला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी कोर्टात जायची पाळी आली होती. तर तो एका नटाचा जो प्रसंग आहे तो तुम्ही मस्त खुलवला होता. तर मास्टर विठ्ठलचा प्रसंग जरा आम्हाला ऐकायला आवडेल. मास्टर विठ्ठल म्हणजे हिरोमध्ये तो पहिला सुपरस्टार. 30-40च्या दशकामध्ये देवानंद आला ना, देवानंदला 300 रुपये पगार होता प्रभातमध्ये. दिलीप कुमार होता, त्याला 400 होता. राज कपूरला 300 होता. अशोक कुमारला 200 होता. आणि हा मास्टर विठ्ठलला 1000 रुपये पगार होता. मास्टर विठ्ठलला पहिला पिक्चर तुम्हाला माहिती असेल तर आला मारा पहिला पिक्चर आला. आता त्याला काय होतं की मेहबूब होता, मेहबूब दिसायला चांगला होता. पृथ्वीराज कपूर होता, हा जयंत होता. की आता पहिल्या पिक्चरचे हिरो कोणाला बनवायचं? अर्देशीर इराणी हा त्याचा प्रोड्युसर इम्पिरियलचा. तर ती बायको खाणं कोण करतो म्हटलं तर माईक ऐकू येत नाही. हां, तर त्यांनी काय केलं की हे सगळ्या लोकांना सोडलं आणि मास्टर विठ्ठलला बोलवलं. आता पिक्चर जो आहे हा उर्दू पार्श्वभूमी आहे त्याला. तर अख्खा पिक्चर जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तर 6 वाक्य आहेत हिरोला. असा पिक्चर असतो काय की हिरो फक्त 6 वाक्य बोलतो. तर अर्देशीर इराणीला विचारलं, अरे तुम्ही त्याला हिरो घेतला आहे आणि त्याला बाहेर तो बावाजी पारसी होता. तो म्हणाला माझे लोक आहेत ना ते माझा पिक्चर बघायला येतात, ऐकायला नाहीत. विठ्ठलला बघायला येतात. विठ्ठल लढाई चांगल्या करतो, तलवारबाजी करतो, घोडा चांगला चालवतो. तर त्याला बघायला येतात म्हणून मास्टर विठ्ठलला मिळालं. तर त्याच्यात काय झालं की विठ्ठलचे पिक्चर आहेत. मास्टर भगवंताचा शिष्य आणि थिएटरवरती ब्लॅक स्वतः भगवानच करायचा. कळलं की नाही, भगवान त्याकडनं शिकला आता. तर असं झालं की हा म्हणाला की आता इम्पिरियल स्टुडिओवाला अर्देशीर इराणी की आम्हाला आता मास्टर विठ्ठल पाहिजे. त्याचा कॉन्टॅक्ट होतं देसाईशी, शारदा फिल्मशी. शारदा फिल्मवाल्यांना कळलं, देसाईला कळलं, नानूबाई देसाईला कळलं की आता ह्याच्या मागे लागलेले आहेत, विठ्ठलचा काहीतरी गडबड आहे. त्यांनी त्याला चोरून एका बंगल्यात लपवून ठेवलं. बायनको लोक किडनॅपच केला त्याला. ह्यांनी आणखीन आपले गुंड पाठवले आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलीस आले, मध्ये हे आले आणि कोर्टात गेली केस. कोर्टात गेली किडनॅपिंगची द्यायला. दोघे म्हणाले आम्हाला पाहिजे आणि जिद्दीला पेटलेले. ह्यांनी बॅरिस्टर सेटलवाडला घेतला आणि इम्पिरियलवाल्यांनी आणि देसाईनी बॅरिस्टर जिन्नाला घेतला. आता विचार करा, हिंदुस्थानला 2 बॅरिस्टर एका हिरोसाठी कोर्टात लढत आहेत. कोर्टाला पण समजे नाही तर करायचं काय, अशी केस आलेलीच नाही. त्यांनी काय केलं, विठ्ठललाच बोलवलं. विठ्ठल तुला कुठे जायचं आहे? तर विठ्ठल पण शाळा. कोर्टामध्ये ऑक्शन झाला. कोर्टामध्ये त्याचा लिलाव झाला आणि 1200 रुपयामध्ये इम्पिरियल कंपनीने त्याला घेतला आणि त्या दिवशी सोडून दुसरीकडे गेला. IPLची परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे. म्हणजे आता प्लेयर विकत घेतले जातात, तेव्हा नट विकत घेतले जायचे. शिरीष, अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, मुंबईत राहत आहात आणि BR चोप्रांवर तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, आपण बघितलं आता त्याचं. तर त्या संदर्भात अशोक कुमार यांच्याबरोबर तुमची बरीच गाठीभेटी झाल्या, संवाद झाला. जरा अशोक कुमारांच्या काही आठवणी सांगा. अशोक कुमारची माझी ओळख BR चोप्रानेच करून दिली. आणि अशोक कुमार राव जर इंडियन पार्कला, चेंबूरला मी कमीत कमी 15 वर्ष तर अशोक कुमारकडे रेग्युलर जातो ना. तर काय होतं, अशोक कुमारचे जे वडील होते, अशोक कुमार घरातून पळून आला, ग्रॅज्युएट झालेला होता आणि पळून आला मुंबईला, बॉम्बे टॉकीजमध्ये हिमांशू रायकडे आला. हे माहिती आहे सगळ्यांना.
अशोक कुमारचे जे वडील होते कुंजीलाल त्याला लॉ करत होते आणि ते पाटण्याला होते. कुंजीलालचे वर्गमित्र कोण माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद. तर ते म्हणाले, अरे तू एकदम रोज असा सिरियस दिसतोस, काय तुझं काय लक्ष नाही अभ्यासात, काय नाही काय झालं? तो म्हणाला, तुला माहीत नाही त्याचा तरुण मुलगा घरातून पळून गेला आहे, ज्याच्या मुलाचं लग्न मोडलं आहे, अशोक कुमारचं लग्न पण मोडलं तर त्याच्या बापाला काय वाटेल हे तुला कळणार नाही त्याला. ते म्हणाले, आम्ही तुझे मित्र आहोत ना, आम्ही तुला मदत करतो, काय करायचं? तर त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि पोस्ट डिपार्टमेंट, बाबासाहेब आंबेडकरांकडे पोस्टल डिपार्टमेंट होतं, त्याने एक पोस्ट मास्टरचं अपॉइंटमेंट लेटर काढलं आणि ह्याने इन्कम टॅक्स ऑफिसरचं लेटर काढलं राजेंद्र प्रसादनी. ते म्हणाले, काय नाही रे, ही 2 पत्र घेऊन जा मुंबईला, अशोकला दाखव, तो झक मारता येईल. बाप खुश. मुंबईला आले, अशोक कुमारला म्हणलं, चल आपल्याला निघायचं आहे आता, हे घाणीतून तुला मी बाहेर काढतो. तर तू म्हणाला, नाही बॉम्बे टॉकीजचे मालक आहेत, त्यांना मला तर भेटलं पाहिजे ना, असं कसं जाता येईल मला, तर आपण त्यांना भेटूया. ते म्हणाले, ठीक आहे. तर त्याचे जे बॉम्बे टॉकीजचे सर्व होते त्यांनी सांगितलं, बाबा अशोक तू बाहेर बस, तुझ्या बापाशी मी बोलतो. ते म्हणाले, काय झालं? ते म्हणाले, अरे माझा मुलगा कुठच्या घाण्या लाईनला गेला होता, वाईट लाईनला लागला होता, आता मी त्याला परत घेऊन जातो, त्याचं लग्न मोडलं आहे, त्याची चांगली बाई आहे. ही काय फिल्म लाईन आहे काय? इथे कोण आहेत? सगळ्या वेश्या आहेत म्हणाले तुमच्या फिल्ममध्ये, सगळे दलाल लोक काम करतात. त्या हिमांशू रायला असं वाईट वाटलं. ते म्हणाले, अरे काय बोलताय तुम्ही? हो, मी मुलाला घेऊन चाललो आहे. ते म्हणाले, थांब. त्याने आतून देविका राणीला बोलवलं. ही देविका राणी माझी बायको आहे म्हणाले, याचा बाप सर्जन जनरल आहे. ही कोणत्या अँगलने तुम्हाला वेश्या वाटते? नाही हिच्याबद्दल बोलत नाही. ठीक आहे. दुसरी किस्मतची नायिका होती ती मुमताज शांतीला बोललं, ही बडवालच्या राजाची मुलगी आहे, ही तुम्हाला दिसे का? तो म्हणाला, मी आता त्याचा प्रोड्युसर आहे, मी तुला दलाल वाटतो का? नाही मी तुमच्याबद्दल बोलत नाही. ते म्हणाले, बघ हा मुलगा तुझा पळून आला आहे, काहीतरी मुंबईत बंदण्यासाठी आला आहे, ह्याला अपयशी म्हणून मी परत पाठवणार नाही. हा यशस्वी होईल, यशस्वी झाल्यानंतर मी स्वतः त्याला खांडव्याला घेऊन येईन. त्यात तुम्ही परत वडील त्याचे परत गेले, अशोक कुमार तिथेच राहिला. चित्रपट बदनाम गली तेव्हापासून होता, पुढं तो काळ बदलला, पण याच अशोक कुमारच्या कालखंडामध्ये 1-2 चित्रपट सर गाजले होते, किस्मत आणि संग्राम. किस्मतच्या वेळी खूप गमती झाल्या, गदारोळ पण झाला त्या 2 वेगळ्या कारणांसाठी. आता ती वेगळी कारणं तुमच्याकडं आहेत, पण आताच्या पिढीला म्हणजे ती मला तुमच्याकडून कळाली म्हणून माहिती, पण सांगेपर्यंत माहीत नव्हती. तर ती कारणं नेमकी काय झाली? तुम्हाला एक्झॅक्ट दिवस पण सांगतो. 9 जानेवारी 1943 मुंबई, सगळ्यांना मुंबई माहिती आहे, मुंबईमध्ये रॉक्सी थिएटर आहे. ह्या रॉक्सी थिएटरमध्ये किस्मत पिक्चर लागला होता. 42 क्रांती झाल्यानंतर देशभक्ती, लोक तरुण क्रांतिकारक फाशी द्यायला लागले. ते आता भारत स्वतंत्र होणार या विचाराने लोकांमध्ये उत्साह संचारलेला होता आणि त्याला किस्मत पिक्चर चालू झाला. तर किस्मतमध्ये काय आहे, त्याची जी हिरोईन आहे मुमताज शांती, ती पडद्यावरती दूर हटो ये दुनिया वालो हिंदुस्तान हमारा आहे. पण कसं होतं, हे जेव्हा गाणं पडद्यावरती दाखवायचे त्या सगळे प्रेक्षक उभे राहायचे, शिट्या मारायचे, टाळ्या वाजवायचे आणि नाटकाला, एखाद्या गाण्याला तुम्हाला वन्स मोर मिळतो, नाटकाला मिळतो, पदाला मिळतो. सिनेमातला हा एकमेव पिक्चर होता की त्या प्रोजेक्ट ऑपरेटरला ते रीळ उलटं फिरवायला लागायचं. प्रसंग झाला, टाळ्यावाल्या परत दाखवा. आणि ब्रिटिश सरकारकडे रिपोर्ट गेला, अरे हे काय चाललं, लोक शिट्या मारतायत, हे करतायत. तर शशिधर मुखर्जी होते तिथे. शशिधर मुखर्जीला बोलवलं कमिशनरनी, अरे काय चाललं आहे तुझं हे? तो शशिधर डॅम्बिस मनुष्य, तो म्हणाला, हो तुम्ही बघितलं का, तुम्ही काय म्हणता, आम्ही तुम्हाला थोडं सांगतो आहे, हिंदुस्तान आम्हाला, आम्ही कोणाला सांगितलं आहे, चीनी हो या जापानी, त्यातलं वाक्य बघा, आम्ही ब्रिटिश सरकारला थोडं सांगितलं, आम्ही त्यांना सांगतो आहे. आता काय झालं आहे, सेन्सॉर सर्टिफिकेट झालेलं आहे, पास झालेलं आहे, आणि आताचं काय झालं तर गडबड होईल. नाही तर पहिल्यांदा कवी प्रदीप पळून गेले, ते फरारी होते कवी प्रदीप, अशी परिस्थिती होती. संग्राम पिक्चर आहे, संग्राम तुम्ही बघितला कोणी? संग्राम पिक्चर आहे, अशोक कुमार आहे त्याच्यामध्ये काय असतं, ह्याची अशोक कुमारची आई वाढलेली असते, आई विना पोरगा असतो तो, आणि बाप असतो खडूस पोलीस ऑफिसर असतो, करडा पोलीस ऑफिसर, तो त्याला शिस्तीत वाढवतो. सिनेमाच्या एंडला अशोक कुमार तर पोलिसांना धुवून काढतो, अक्षरशः बडवतो. आता विचार करा, 1950 साली अगदी निग्रो असेल, पठाण असेल मुंबईतले, दंगलीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कधीही पोलिसांवरती हात उठवत नव्हते, पोलिसांचा वचक जबरदस्त होता. आणि पडद्यावरती जेव्हा अशोक कुमार त्यांना मारायचा, लोक शिट्या मारायचे.
मोरारजी देसाई मुख्यमंत्री, रिपोर्ट केला की अरे हे सगळं संगम पिक्चर चालू आहे, 15 आठवडे झाले ते पिक्चर लागून, आणि सगळे शेवटच्या याच्यात लोक टाळ्या वाजवायची की लोकांना असं वाटायचं ना की पोलिसांना आपण मारावं, पण त्यांची हिंमत नव्हती. ते अशोक कुमारला मारताना बघून तर यांनी बोलवलं त्यांना, मोरारजी देसाईंनी अशोक कुमारला बोलवलं, मिस्टर गांगुली हे काय नाटक चाललं आहे तुमचं, तुम्हाला जर सुधारता येत नसेल तर तुम्ही इन्स्पेक्टर व्हा, पोलीस व्हा, तुम्ही गुंड कसले होतात, गुंड हो तुम्ही काय संदेश देता लोकांना. मला म्हणाले, ते म्हणाले पण आम्ही सेन्सॉर पास करून गेलो. मला सेन्सॉर वगैरे काही माहीत नाही, मी माझ्या पोलिसांची बेइज्जती कुठेही सहन करणार नाही. ताबडतोब हा पिक्चर थिएटरवरनं खाली उतरवा. 15व्या आठवड्यात तो पिक्चर खाली उतरला. बघा राज्यकर्ते कसे होते आणि आता कसे राज्यकर्ते आहेत. अशोक कुमार बरोबर तुमचे अगदी घरगुती संबंध होते, वारंवार जात होतात तिकडे, समोर नलिनी जयवंत पण राहायचे. पण किशोर कुमार हा त्यांचा धाकटा भाऊ, तसा तो किशोर कुमार खूपच अचानकच निधन झालं त्यांचं. किशोर कुमार गेल्यानंतर तुम्ही भेटायला गेलो. मी अशोक कुमारला भेटायला गेलो. त्यांचे जे वडील होते ना ते मोठे ज्योतिषी होते खांडवेजी. त्यांनी सांगितलं की माझा एक मुलगा 100 वर्ष जगणार आहे. तो अशोक कुमारची 3 ऑपरेशन झालेली होती. ते म्हणाले माझी 3 ऑपरेशन झाली तर माझा काही संबंध येत नाही. अनूप किंवा किशोर, आता किशोर कुमार आणि अशोक कुमार यांच्यामध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी होईल. त्यांना एक बहीण पण होती सती म्हणून, त्याच्यावर लग्न केलं. हां, तो म्हणाला तर काय, तो म्हणाला गेला चांगला माझा भाऊ गेला, तरुण गेला, अनूप गेला, किशोर गेला. किशोर गेल्यानंतर त्याची एक इच्छा होती की क्रियाकर्म आणि हे सगळं खांडव्याला करायचं. तर मुंबईमधून शिवसेनेची ॲम्ब्युलन्स घेतली त्यांनी आणि खांडव्याला त्याला घेऊन गेले. तो म्हणे इतका चांगला माझा भाऊ गेला आणि अशोक कुमारची बायको पण गेली. तो म्हणाला आता घरात सगळे गेले, आता मी एकटा राहिला वाट बघतो मरणाची म्हणून. त्या धक्क्यातून ते सगळे सावरले, कुटुंब पुढे सुरू आलं. पण आता तुम्हाला एक जरा डोक्याला थोडासा खुराक देतो मी. तुमच्याकडून मला नाव ऐकायची इच्छा आहे. ती 1940मध्ये एक चित्रपट आला होता ब्रह्मचारी, आणि त्यावेळी आमच्याकडे म्हणजे माझ्या काळामध्ये तर स्लीवलेस घातलेली बाईसुद्धा फॅशनची होती. यांच्यावेळी लायटरनं सिगरेट पेटवणंसुद्धा गुन्हा होता. पण त्या काळामध्ये आम्ही जे आत्ता पुढारलेले वगैरे म्हणतो, पण त्या काळातला ड्रेस कोड बदलून एका महिलेनं धारिष्ट्य दाखवलं होतं पडद्यावरती येणारचं, आणि चित्रपटाचं नाव होतं ब्रह्मचारी. शिरोडकर शिल्पा शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर. तर त्या तिथं त्या काळच्या मनानं त्या हॉट होत्या. मग प्रेक्षकांनी त्यांचं नाही काय होतं, माझा जन्म गिरगावचा झाला आहे, सगळे थिएटर आमच्या गिरगावचा आणि हे पिक्चर जे आहेत ना हे गिरगावचाच लागले ते. तर त्याच्यामध्ये काय झालं, एक पहिला पिक्चर आता श्याम सुंदर, भालजी पिंडारकरांचा पिक्चर होता, शाहू मोडक होते. तर बायका आमच्याकडच्या श्याम सुंदर पिक्चर बघताना नारळ फुलं अक्षता घेऊन जायचे तिथे आणि पडद्याला शाहू मोडकच्या पाया पडायच्या. त्याच्यानंतर लागला तर संत तुकाराम, तो लागला तर सेंट्रल सिनेमा. आता विष्णुपंत पागणी हे त्यांची पेढी पण गिरगावत होती, राहत पण तिथे गिरगावत होते. तर लोक बाजारात जरी विष्णुपंत दिसले तर तुकाराम म्हणून त्यांच्या पाया डोकाडावी, असे भाऊक लोक सगळे. आणि हा जो पिक्चर आहे ब्रह्मचारी पिक्चर, हा आचार्य अत्रेंचा पिक्चर, कथा पटकथा संवाद सगळं आचार्य अत्रे. तो पिक्चर आला होता मॅजेस्टिकला, टिपिकल मराठी एरियात. आता सिनेमाला कसं असतं की बाल्कनीचं तिकीट असतं त्याची सगळ्यात जास्त किंमत असते. पुढचे पिठातले जे तिकीट असतं ते 5 आणे तिकीट, 10 आणे तिकीट, ₹1.50 तिकीट. हा जो पिक्चर होता पहिल्यांदा ब्रह्मचारी, की तिच्या पहिल्या रांगा होत्या तिथे ब्लॅक व्हायला लागले, ₹5 पहिल्या रांगांना, ₹5, ₹10. तर लोकांना काही नाही असं काय होतं आहे, तर लोकांना पहिल्या रांगा अडवून बसायची ब्लॅक पैसे देऊन बाल्कनीपेक्षा. आणि तुम्ही जर ते गाणं बघितलं यमुना जळी खेळू का नाही का, जर गाणं बघितलं आता परत जाऊन बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी जो कॅमेरा आहे ना तो खालून असा वरती जातो. तर लोक खाली वाकून बसायची असे फ्रंट रोडला आणि वरती बघायचे काय दिसतंय का म्हणून. आता हे असं जर सगळं घडत असेल तर काय घडत असेल नाही होतच. शिरीष, खूप गाजलेला एक सिनेमा होता त्या काळात मेहबूब खानचा, मदर इंडिया. मदर इंडियाने खूप मोठा इतिहास घडवला.
नर्गिसचं त्याच्यातलं काम किंवा सुनील दत्त, राजकुमार हे सगळंच अगदी. तर त्याच्या प्रीमियरच्या खूप काहीतरी सुंदर आठवणी तुमच्याकडे आहेत आणि नर्गिसचा सुद्धा तुमचा खूप चांगला परिचय होता. मग ती राज्यसभेत कशी गेली, काय खासदार वगैरे झाले, हे पण जरा ऐकायला हवं. आम्ही दोन्ही जोडून सांगतो. दोन्ही जोडून सांगतो. मेहबूबच्या मदर इंडियामध्ये नर्गिस आई आहे. सुनील दत्त बिरजू तिचा मुलाचं काम सुनील दत्तने केलं आहे. राजकुमार तिचा नवरा आहे आणि राजेंद्र कुमार आणखी एक मुलगा आहे. असं त्याची स्टोरी होती. काशीपुरा म्हणून गाव आहे गुजरातमध्ये, तिथे याचं शूटिंग चालू होतं आणि शूटिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या सेटला आग लागली ती आणि त्या आगीच्या ज्वाळामध्ये नर्गिस सापडली. सुनील दत्तने तिला त्यातून वाचवलं. आणि नेमकं काय झालं ह्या काळामध्ये, राज कपूरचं चोरीनंतर राज कपूरचं आणि नर्गिसचं संबंध दुरावले. हे झाल्यानंतर ती सुनील दत्त तिच्या प्रेमात पडला होता खरं सांगितलं. ती सुनील दत्तची तिन्ही काळजी घेतली. सुनील दत्त पण भाजला होता, ही पण भाजली ती. एकमेकांची काळजी घेतली, एकमेकांच्या खूप जवळ आले आणि आता त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आता प्रोड्युसर मेहबूब खान तो म्हणाला माझा पिक्चर रिलीज होता, लिबर्टीला रिलीज होणार आणि जर बाहेर बातमी गेली की आई आणि मुलगा लग्न करतो आहे, माझा पिक्चर कोण बघणार. ते बोलले त्याने शपथ आहे तुम्हाला, हे काही चालणार नाही, माझ्या पिक्चरचे 12 असेल तर तुम्ही सिक्रेट ठेवा. दोघांनी मान्य केलं आणि लिबर्टीला मदर इंडियाचा रिलीज फंक्शन झालं, प्रीमियर झाला. अख्खी फिल्म इंडस्ट्री होती, हिंदुस्थानले सगळे हिरोईन्स होते, तंत्रज्ञ होते, फक्त 2 माणसं नव्हती. एक राज कपूर म्हणजे तिचा माझी प्रियकर आणि होणारा नवरा. सुंदरचं पण नाही आला, कसं कुठच्या तोंडाने येणार. आणि बाबूराव पटेल तुला माहिती आहेत ना, बाबूराव पटेलने पेपरमध्ये लिहिलं होतं की त्या मदर इंडियाचा जो झगमगाट होता तो राज कपूरच्या कमकोट डोळ्यांना सहन झाला नसता म्हणून राजकपूर आला नाही. फिल्म इंडियाचे संपादक होते बाबूराव पटेल. हा सगळा प्रवास उलगडत आलो. नंतर मग हा सगळा हे असं होतं बघा. असं झालं पाहिजे नाही का, म्हणजे आपण त्याच्यात गुंतून जातो कसे. तर गंमत काय झाली की मदर इंडिया वगैरे चित्रपट गाजले, खूप गाजले. नंतर मग एक पोशाखी चित्रपटांचा दौर होता. नंतर एक दौर आला आमच्याकडे, त्याच्या आसपासचा एक डायलॉगचा दौर होता की तुम्हारा खून खून है, हमारा खून पाणी है, किंवा तू मुकद्दर का बादशाह बन जाएगा, मुकद्दर का सिकंदर. पण त्यावेळी त्या संहितेचं जे एक लिखाण होतं त्याच्यामध्ये अलीकडच्या काळापर्यंत गाजलेला सलीम जावेद आणि कादर खान, मेरे पास माँ है, हां मेरे पास माँ है, आणि पुढं त्याचं विडंबन झालं मेरे पास डॉलर है. पुढं म्हणजे विडंबनात्मक पण डायलॉग पुढं कादर खानचे भरपूर झाले. आता गंमत काय झाली की सलीम जावेदचे डायलॉग, कादर खानचे डायलॉग आणि सोहराब मोदीचे डायलॉग ह्याच्यातलं एक जे काही फरक होता म्हणा, किंवा त्या डायलॉग्सवरती काही पिक्चरमध्ये होऊन खालपर्यंत त्याचे प्रतिसाद, तर त्या डायलॉग्सबद्दल काय होतं, पुकार होता पिक्चर, पुकार, सिकंदर, हे जे पिक्चर आहे ऐतिहासिक जे पिक्चर होते पर्टिक्युलरली, त्याच्यामध्ये सोहराब मोदी होते. आणि सोहराब मोदी ते बाणेदार उत्तर देणं, एक तर काय पारशी लोकांची भाषा, त्याची भाषा होती ना एकदम सुस्पष्ट, पल्लेदार आणि स्पष्ट, संस्कृत प्रचुर ते बोलायची. त्यामुळे डायलॉगसाठी सोहराब मोदीचं नाव सगळीकडे होतं. आमच्याकडे गिरगावमध्ये मिनर्वा थिएटर आहे, मिनर्वा, सोहराब मोदीचं मिनर्वा थिएटर होतं. आणि त्यांचे पिक्चर मिनर्वा थिएटरचे पिक्चर मिनर्वा स्टुडिओचे पिक्चर मिनर्वा थिएटरला लागायचे. तर एक दिवस काय झालं, हे सोहराब मोदींना एक सवय होती, मालक थिएटरचे असले तरी प्रत्येक शोला ते एक राऊंड मारायचे. तर एकदा ते राऊंड मारत होते, त्यांचा शिशमल पिक्चर चालू होता. ते आले, त्यांनी बघितलं एक प्रेक्षक झोपला आहे. त्यांनी मॅनेजरला बोलवलं, त्यांनी म्हणाले बघ हा झोपला आहे, बहुतेक त्याची तब्येत बरी नाही आहे. मग किती मालक आहे थिएटरचा, त्याला पैसे दे, व्हिक्टोरिया करून दे आणि त्याला घरी पाठव. तर त्यांनी त्या प्रेक्षकाला उठवलं, पण तब्येत बरी नाही का, तो म्हणा नाही मी झोपलो नाही, मला मी आंधळा आहे, मला दिसत नाही. तो म्हणा मी फक्त सोहराब मोदीचे पिक्चर ऐकायला येतो. सोहराब मोदींच्या डोळ्यातून पाणी आलं की डायलॉगची ही किंमत की लोक ऐकायला येतात. चित्रपट ऐकणं ही सुद्धा कला आहे आणि ज्याला चित्रपट ऐकायला येतो ना त्याला चित्रपट फार लवकर कळतो. शिरीष, मेहमूद या नटाने एक काळ भयंकर गाजवला. म्हणजे अनेक सिनेमांमध्ये त्याच्यासाठी रोल निर्माण केले जायचे, काही सिच्युएशन्स निर्माण केल्या जायच्या. म्हणजे एक कॉमेडियन हा एक अविभाज्य
घटक होता हिंदी सिनेमातला. पुढे अमिताभनी ते सगळ्या मोडीत काढलं ते कॉमेडियन वगैरे. पण मेहमूदचं तसं खूपच मोठं स्थान होतं. म्हणजे तो उत्तम नाचायचा आपण म्हणजे त्याच्यामुळे. पण या मेहमूदचं कौतुक एकदा पंडित नेहरूंनी केलेलं होतं, असा एक किस्सा आहे. काय नक्की काय झालं होतं ते? बिया चोपडाचा पिक्चर होता कानून. त्या कानूनमध्ये एक उडाण टप्पू पोरगा असतो कॉलेजमध्ये, आईबापाचे पैसे फक्त उडवणारा, चैनी वगैरे असा. त्याचा रोल मेहमूदने केला. तर मेहमूदने काय त्यामध्ये काय होता, त्याचा तो धनीराम जो होता, त्या धनीरामकडनं याने भरपूर कर्ज घेतलेलं असतं मेहमूदनी, आणि ते पैसे उडवतो. आणि एक दिवशी सकाळी पेपरमध्ये बघतो की धनीरामचा कोणीतरी खून केला आहे, धनीराम मेला आहे. त्याला इतका आनंद होतो की आता पैसे द्यायचे नाही ना, गेला सेट गेला आहे माझा. आणि तो असा वेड्यासारखा, डायलॉग वगैरे काही नाही आहे, नुसता आनंदाने बाजारात धावत असतो इकडून तिकडे. मेहमूदला ते पडद्यावर बघताना पंडित नेहरू पोट धरून हसत होते. त्यांनी मेहमूदला बोलवलं, त्याला शाबासकी दिली आणि त्याला मोठं बक्षीस दिलं. मेहमूदचा तुम्हाला आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार झाला. मेहमूद जसा नाचायचा तसा आमच्या सोलापुरामध्ये एक खास होतं की आजही सगळ्यांना आठवत असेल की ते गाणं बेंजोवरती वाजू दे, क्लॅरोनेटवरती वाजू दे, ते गाणं जोपर्यंत वाजत नाही, ती 2 गाणी फेमस होती. त्यातलं एक गाणं अजूनही तुम्हाला आठवत असेल की ते वरातीमध्ये वाजलंच पाहिजे आणि त्या गाण्यावरती आपण नाचलंच पाहिजे. तो नट होता भगवान. बघा, आणि गाणं होतं बोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे. आणि भगवान दादांचा आणि तुमचा श्रीरामचंद्र अण्णा आता खूप मोठा परिचय होता. तर भगवान दादावरती मी बोलायला लागलो ना तर अख्खी रात्र जाईल. माझ्या अतिशय जवळचे मित्र होते चांगले. भगवान दादा मला ऐकून मला पहिल्यांदा भेटले ना तर म्हणलं भगवान तुम्हाला हिरो कोणी केलं हो? तू म्हणलं का? आपला चौकोनी रापलेला चेहरा, जवळनं बघितलं ना, क्लोजअप जर गेला, दात सगळे काळे पिवळे दात, रोजचे 40 ते 50 कप चहा पिणारा. त्यावेळेला आपण पेगनी पितो, दादा बाटलीने प्यायची. 50-60 सिगरेट, पलंगतोड पानं, आणि 90 वर्ष जगला तो मनुष्य. हे वैशिष्ट्य आहे, 90 वर्ष जगला. मी म्हणलं म्हातारपणी ना ते डुप्लिकेट वगैरे काम करायचे, स्टंट वगैरे असं एक्स्ट्राची कामं करत होते. म्हणलं दादा सोडून द्यावं, आम्हाला बघवत नाही, काय तुमच्या म्हातारपणी हाल. म्हणलं आता काय वाटतं तुम्हाला आता मागे वळून बघताना? या माणसाचे एक वैशिष्ट्य सांगतो, लोकांना माहीत नाही. 38 साली दादा सिनेमात आले. 38 साली त्यांच्याकडनं जे मार खात होते, स्टंट पिक्चरमध्ये जे मार खात होते ना, त्या हिरोजना, त्या ॲक्टर्सना, एक्स्ट्राजना हे 500 रुपये महिना देत होते. ते मरेपर्यंत देत होते. मी म्हणलं दादा काय करता, आता तुम्हाला इन्कम नाही, तेवढं त्यांनी मार खाल्ला म्हणून मी हिरो झालो. ही जाणीव किती लोकांना आहे. मुंबईमधला कुठचाही गोविंदा, कुठची गणपतीची मिरवणूक, ह्याची मिरवणूक, मुस्लिमांची मिरवणूक, मोहरमची मिरवणूक, दादा खिडकीत येऊन हात केल्याशिवाय पुढे जात नसे. हा रिस्पेक्ट आहे. आता तुम्हाला अल्बेलाची थोडीशी गोष्ट सांगतो, कारण इंटरेस्टिंग आहे. अल्बेला 51 साली आला आणि तो लागला त्या इम्पिरियल सिनेमाला, इम्पिरियल थिएटरमध्ये. तर 2011 का 12ला भगवानची जन्मशताब्दी होती, 11 का 12ला. त्याची आठवण म्हणून त्यावेळेस ज्या लोकांनी पिक्चर बघितला होता ना 51 साली, त्यांची वय 80-90 या दरम्यान होती. तर त्यांनी मला आठवण सांगली, मी त्याच्यावरती कवर केलं होतं. अल्बेला 3रा शो होता, 9चा शो. तर लोक काय करायची, मुलं घरी जेवायचे सगळे कॉलेजची. आणि तिथे कशी वस्ती, तिथे आपले मराठी आहेत, ख्रिश्चन आहेत, तिथे वस्ती आहे, मुस्लिम आहेत, गुजराती आणि पारशी आहेत. 5 जमातीचे लोक आजूबाजूला राहतात. तर ही मुलं जेवण करून यायची तिथे. इम्पिरियलच्या समोरचा रस्ता आहे ना, तिथे डिवायडर नव्हता. तर हे थिएटरच्या बाहेर जमायचे. बोली सुरत दिल के खोटे गाणं चालू व्हायच्या आधी सगळे पडदे उघडायचे, दरवाजे उघडायचे. त्या ऑपरेटरला व्हॉल्यूम डबल करायला लावायची. आणि रस्त्यावरती बसेस थांबवून, बसेस ट्राम वगैरे थांबवून पोरं खाली नाचायची. गाणं संपलं, ट्रॅफिक चालू. त्याच्यानंतर त्यांनी विग्राम हॉल आहे तिथे गिरगावमध्ये, इम्पिरियलच्या समोरच. ते विग्राम हॉल भाड्याने घेतला. कमीत कमी वय होतं 70 आणि जास्तीत जास्त 90. भगवानचा फोटो ठेवून हे सगळे लोक नाचले. ते रेडिओ मिरचीने ते कवर केलं, मी कवर केलं तर त्यांच्यावर लेखलेलं.
अशी भगवानची ही होती. त्याच्यानंतर पुढचं 74 साली काय झालं, तो नकलाकार होता, काय नाव होतं, रणजित बुतकरनी 5,000 रुपये फक्त भगवानने ज्याने उधारी घेतले ते. पण भगवान इतके मानी ना, ते मला असे फुकटचे पैसे नको, अलबेलाचे राईस तुझ्याकडे ठेव, 5,000 रुपयासाठी. बुतकरचा पोरगा होता त्याला. एक 74ला लागला, त्या आम्ही तरुण झालो होतो सगळे, आमच्या चाळीतली सगळी मुलं आम्ही इम्पिरियलला परत गेलो. मी 51ला लागला, त्यांचा 74ला लागला. आम्ही 30 मुलं, आम्ही पहिल्या रांगा आमच्याच होत्या सगळ्या. आता पोलीस सुरू दिली की खोटे चालू वगैरे होतं. तर माझ्या बाजूला एक दाढीवाला मनुष्य बसला होता. त्याच्या अंदाज बघितलं, दाढीवाला चाचा होता. त्यांनी काय केलं तर त्या कृष्ण सिनेमाच्या समोर सोडा वॉटरची फॅक्टरी होती. त्या सोडा वॉटरचे जे बिल्ले असतात ना, ते पिशवीवर बिल्ले घेऊन आलता. म्हणलं काय करतो ह्या, तर म्हणलं चाचा क्या करे हो, बोला आगे आगे देखो होता ही क्या. ते गाणं सुरू झालं, त्या चाच्याने ते बिल्ले काढले मुठभर आणि पडद्यावरही टाकले. ते बिल्ले खाली पडले ना, खण 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 पैशाचे रुपये पडल्यासारखा आवाज झालं. 2-4 मोठी केल्यानंतर मागून खरे पैसे यायला लागले. हा झाडू पण घेऊन आला, पिशवी आणि झाडू, खाली बसून झाडू म्हणून सगळे पैसे गोळा केले आणि बोलतोय अरुण इसको बोलतोय पैसा वसूल चित्रपट. सोलापुरामध्ये पण पैसे उधळलेले भरपूर आमच्याकडे प्रसंग. पण ही सुरुवात अशी आहे, ही सुरुवात अशी आहे की बिल्ले माकडाची गोष्ट आहे ना, तशी आहे. माकडाची चिल्लर टाकली, लोकांनी पैसे टाकले, टोपी टाकली. काय बात. शिरीष, देवानंद हा एक सदाबहार नट. आजही त्याचं गारूड लोकांच्या मनावर आहे. अजूनही लोक त्याच्याविषयी बोलतात, अजूनही त्याचे जुने सिनेमे आवर्जून बघतात, पुस्तकं लिहिली जातात. ते आता द्वारकानाथ संधिरीनी वगैरे ते फार सुंदर पुस्तक काढलेलं आहे ते. तर त्याला तुम्ही देवानंदला भेटलेला आहात, प्रत्यक्ष बोललेले आहात. म्हणजे आमच्या दृष्टीने कसं आहे की सूर्य पाहिलेला माणूस जसा असतं तसं देवानंद पाहिलेला हा माणूस आहे. मला त्या माणसाने कधी बघितलेलं नाही प्रत्यक्ष. मला त्या माणसाचं ना प्रचंड क्युरियोसिटी होती. देवानंद, आता तू माया पिक्चर बघशील ना, देवानंद असा कडके आहे. विलन कोण आहे, जयंत. आता जयंत धिप्पाड माणसासमोर तो फुंकामध्ये उडून गेलं मनुष्य, पण तो याबरोबर फाईट करतो. तर मला नेहमी असं वाटतं, मी देवानंदचा फॅन होतो काही असो ते. तर मला असं नेहमी वाटायचं की याला हा हिरो आहे. असं कधी कुठच्याही पिक्चरमध्ये, इवन गाईडची गोष्ट सांगतो तुला, देवांची दाढी नाही आहे, दाढी अस्ताव्यस्त दाढी वाढली आहे, चप्पल घातली आहे, काही ढगाळे कपडे घातले, असा कधी तुम्हाला देवांनी हमेशा टिपटॉप कुठच्याही पिक्चरमध्ये. अरे ह्याचा जेव्हा गाईड पिक्चरचं चालू होतं तर त्याच्या लास्टला तो काय महाराज हा बनतो ना, काय महाराज बनतो. तर त्याला दाढी बिडी देवान म्हणा मी नाही करणार बाबा. त्याच्या भावाला सांगितलं मी काय असले रोल बिल नाही करणार, मला हिरो दिसला पाहिजे. लोकांची प्रतिमा आहे ना, त्या माणसाचा आजपर्यंत फॅमिली फोटोग्राफ नाही आहे, बायकोबरोबर मुलांबरोबर त्याचे फोटोज नाही आहेत. आणि काय असायचं, दरवर्षी ना नाटकाची सुट्टी झाली ना की तो ताजमध्ये राजस्थान सुटला राहायला यायचा. मी ताजमध्ये नोकरी करत होतो. तर मला कळलं आता देवान येणार आहे. मी बॉसला मस्का लावला, म्हणलं मला नाही, मला देवांची ड्युटी करायची. आणि तिचं रूम सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या जाता येतं ना रूममध्ये. अरे मी रात्री 11 वाजता ट्रॉली घेऊन गेलो, हा पायात शूज, गळ्या बंद. म्हणलं हात तरी हात कधी ते इथं हात न बघायला मिळेल त्याचा, असा मनुष्य. म्हणलं अरे पायजामात कसा येतो, गंजीफा घातला असेल ते आपल्याला म्हणून आपण मग घरी राहतो ना, असे कसा असेल मला अजिबात बघायला नाही मिळालं शेवटपर्यंत. नाही, सकाळी 6 वाजता पण जाऊन बघितलं नाही. देवानंद फक्त त्याने ती हेअरस्टाईल तेवढी बदललेली होती की सिर्फ मैं हूँ. त्यावेळी तो तेवढा एक त्याचा शॉट घेतला. अरे आम्ही हार्मनी रिलायन्ससाठी प्रोग्राम केला. देवानंद अशा भोसले दोघांना चीफ गेस्ट बोलवलं. हार्मनीचा प्रोग्राम रवींद्र नाट्य मंदिरला. आशा भोसले कंबर धरले, कोणी खांद्यावर हात धरले, हात धरलाय, 4 लोक तिला धरून घेऊन आले. आणि देवानंद समोर नाही, पायरीवर पण नाही, समोर वरती उडी म्हणून आला डायरेक्ट जाण्याच्या अगोदर. जायच्या आता त्यावेळी राज दिलीप देव ही अशी एक ट्रायलॉजी खणखणीतपणे चालायची. तुम्ही दिलीप कुमारांना पण फार जवळून बघितलेलं आहे आणि त्याचे प्रसंगही तुम्ही खूप सांगितले. तर मला आता असं विचारायचं की दिलीप कुमारनं अप्रतिम भूमिका केल्या, पण त्यातली एक भूमिका तो कधीच विसरू शकला नाही. तो किस्सा तुम्ही सांगितला आहे. तर रसिकांना तुम्ही ती जी भूमिका कधीच कुणा नटाच्या वाट्याला
आली नाही, नशिबी आली नाही. ती दिलीप कुमारच्या वाट्याची होती. तर ती भूमिका दिलीप कुमारना काय होतं की प्रत्येकाने वेगवेगळ्या आता देवानंदाने गेगी पेगला फॉलो केला. हो. हा होता तुझा राज कपूर जो होता, चार्ली चॅप्लिनचं त्यांनी केलं. दिलीप कुमार म्हणला मी ॲक्टर आहे, मी फक्त अभिनय करणार. त्यांनी टोटल अभिनयावरती कॉन्सन्ट्रेट केलं. वर्षाला एकपेक्षा जास्त पिक्चर नाही गेले. असं जरी झालं ना, त्यांनी आयुष्यात एकच पिक्चर केला, त्याचं नाव शहीद, फिल्मिस्तानचा पिक्चर. त्या शहीदमध्ये तो शहीद होतो आणि मोठ्या इतमामात त्याची भव्य शवयात्रा काढलेली आहे आणि तो 3Dवरती स्वतः झोपला आहे. एवढे हार घालून म्हणजे जिवंतपणी स्वतःचं मरण, ते सुद्धा वयाच्या 24व्या वर्षी. ते बघितलंय. सायरा बनू बसायची, मी त्याच्याशी बोलवत होतो त्याला. तुम्हाला मी इतक्या भूमिका केल्या, पण हे कसं विसरू. मी मेल्यानंतर काय मला समोर दिसतंय जनसागर सगळा मला पोचवायला खांद्यावरती. ती भूमिका काय तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. मागे तुम्ही बोलताना एकदा सहज म्हणाल की दिलीप कुमारच्या डोक्यामध्ये वयामानानं एक जो भाग घडला होता की तो पारू आणि अनारकली कधीच विसरू शकला नव्हता. तर तो एक प्रसंग. शिरीष, गिरगावात तुम्ही राहत होतात आणि गिरगावात काही काय नवीन तरुण पिढी जी होती ती तिथनंच पुढे आलेली होती. जॅकी श्रॉफ पण असेल म्हणा, हां, किंवा जितेंद्र, राजेश खन्ना पण तिकडे होता. हां, ते राजेश खन्ना आणि जितेंद्र तर मित्रच होते. म्हणजे काय होतं तर जितेंद्रविषयी जरा गिरगावमध्ये मॅजिस्टिक सिनेमा जो आहे ना, त्याच्याबरोबर समोर खोताची वाडी आहे. त्या खोताच्या वाडीच्या नाक्यावरती आज जो जितेंद्र आहे त्याचं नाव रवी कपूर, त्याच्या वडिलांची पेढी होती. म्हणजे सिनेमाला जे दागिने लागतात आर्टिफिशियल, तर ते ह्याचे वडील सप्लाय करायचे आणि हा ते दागिने घेऊन स्टुडिओत जायचा. राजकमलला पण यायचा. शांतापणे बघितलं की ह्याचा चेहरा फोटोजेनिक आहे. त्यांना असं वाटलं की याला आपण पिक्चरमध्ये घेऊया, चेहरामध्ये ह्याला घेऊया म्हणून. त्यांनी आधी काय केलं, नवरंगमध्ये जर नीट बघितलं तुम्ही तर मॉब सीनमध्ये तो आहे. हां, नवरंगमध्ये मॉब सीनमध्ये आहे तो, पण असं कोणी लक्ष जात नाही की हा जितेंद्र आहे म्हणून. सेहरामध्ये त्याला घ्यायचं होतं. राजस्थानला शूटिंग झालं होतं. उंटावर बसायचं. ही होती तुझी संध्या होती. तर ह्याला आता डोक्यात झालं की आता मी हिरो झालो आहे, आता माझा पिक्चर येतो आहे सेहरा. तर हे अत्यंत कडक. व्ही शांताराम जे होते ना, शिस्त म्हणल्यानंतर शिस्त. तर रात्रीच्या जेवणाला जितेंद्रचा पत्ता नव्हता. त्यामुळे कोणी थांबू नका, हा उशिरा आला तिथे. त्यांनी मेकअपमॅनला बोलवलं, सांगितलं ह्या माणसाला उद्याचा रंग लावायचा नाही. त्याला सांगितलं हे सगळे कपडे चंबू गवळावर आणि मुंबईला परत जा. तुम्हाला सगळीकडे डिक्लेअर करून बसला मला पिक्चर मिळाला आहे आणि तुला मी दुसरा हिरो घेणार, तू नाहीस, तुझा संबंधच नाही. आला घरी, रात्रभर रडत बसला. आता मला जायचं तर मुंबईला, आता शेवटचा प्रयत्न करू. पहाटे उठला आणि परत व्ही चंद्रामकडे गेला, त्यांच्या पायाशी बसला. म्हणा माझी चूक झाली, हे झाली, ते झाली, मला माफ करा, मी असं नाही, शिस्त मोडणार नाही. ठीक आहे म्हणाले, तुला आता एकच शिक्षा. देवांना जायला सांगितलं जितेंद्रला की ह्याच्या पुढे संध्याची डमी तू बनायचे. संध्याची डमी म्हणजे संध्याच्या साड्या नेसून तो काम करत होता अख्ख्या पिक्चरमध्ये. तर उंटावर बसले, ती संध्याने बसली आहे. सेहराचा बघितला तर तू जितेंद्र आहे. आणि तक्रार नाही केली त्या माणसाने. त्यांनी मुकाट्याने अख्खा सेहरा पिक्चर केला संध्या म्हणून. आणि ते डिवोशन बघितलं. ते म्हणाले आता पुढचा पिक्चर आहे तुमचा गीत गाया पत्तोरे त्याला हिरो केला. आता मगाशी आपण ड्रेस कोडवरती बोलत होतो कालपासून की तुम्ही ब्लॅक घातलं, मी व्हाईट घेतलं. आणि मग त्याला म्हणालो की तो एक वेगळ्या रंगाचा छड. आणि त्याच्यावरनं तुम्ही राजेश खन्नाचं एक सांगितलं की ते ड्रेस कोड का घालायचं, तर नेहरू शर्ट घातल्यानंतर पोट दिसत नाही असं राजेश खन्नाने सांगितलं. आणि आराधनाबद्दल आपण बोलत होतो त्याच्यानंतर त्या गुरु शर्टवरती. तर आराधनामध्ये राजेश खन्नाला सुपरस्टार बनवणारा तो सिनेमा झाला, त्याच्यावर आपण बोललो. अरे आराधना पिक्चर केला तर त्याला शक्ती सामंताला त्याच्यावर राजेश खन्नावर हिरोईन कोण काम करायला तयार नव्हती. रेकॉर्ड पहिला त्याला घ्यायचं होतं सुचित्रा सेनला. सुचित्रा सेन बंगाली ॲक्टर, ती म्हणाली मी नाही करणार. त्यांनी रिफ्युजच केलं. मग ह्याच्याकडे तुझ्या शर्मिला टागोरकडे गेला. शर्मिला टागोरकडे गेल्यानंतर शर्मिला टागोर म्हणा कोण नौखा मनुष्य आहे,
तिने पण नकार दिला. पण काय झालं होतं, शक्ती सामंताने त्याला काश्मीर की कलीमध्ये चान्स दिला होता, त्याचे उपकार होते, त्यामुळे ती टाळू नाही शकली. ह्याचं जेव्हा आराधनाचं शूटिंग चालू होतं त्याला हे घ्यायला गेले ते तुझ्या दार्जिलिंगला शूटिंग करायचं होतं, मेरे सपनों की राणी. तर सुजित कुमार, राजेश खन्ना हे दोघे तिथे गेले. हिचा पत्ताच नाही, हिरोईनचा पत्ताच नाही. हिरोईन गेली ती कलकत्त्याला. बोललं काय करायचं आता, एवढे पैसे तर खर्च केले, तरी काय केलं तर दार्जिलिंगच्या सिनेरीचं शूटिंग केलं. आणि ज्या जीपमधनं रस्ता आणि गाडी पॅरल जातात खटारा, त्याचं तेवढं शूटिंग करून गेलं. बरोबर. आलोक दास म्हणून कोणतरी त्याचा फोटोग्राफर होता, ते जर केलं. आणि मुंबईला आला आणि नटराज स्टुडिओमध्ये अंधेरीच्या त्यांनी बोगी बनवली आणि त्या बोगीमध्ये शर्मिला टागोरला बसवलं आहे. अख्ख्या पिक्चरमध्ये ते त्या गाण्यामध्ये राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर दोघेही समोरासमोर आलेले नाही. समोरासमोर नाही, ते एडिटिंगची आणि फोटोग्राफीची कमाल होती. दोन्ही फ्रेममध्ये दिसतच नाही, एका फ्रेममध्ये नाहीच. तिथे शूटिंग केलं वेगळं, इथे शूटिंग केलं आणि दोन्ही जोडलंय. दोन्ही असं आहे. ते आपण तुम्ही एबीपीच्या वेळी त्या एडिटिंगच्या वेळी आपण बोलत असताना मला आठवला. तुझ्याकडे 75ला आणीबाणी डिक्लेअर झाली, त्या दरम्यान एक सिनेमा येऊन गेलेला होता संजीव कुमार आणि सुचित्रा सेनचा, भयंकरच गाजलेला होता, आंधी नावाचा. त्यातली गाणी अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत, संवाद लक्षात आहेत लोकांच्या. पण ते जो एक लूक दिलेला होता सुचित्रा सेनला, की असं मध्ये अशी ते एक पांढऱ्या केसांची एक बट दाखवलेली होती, म्हणजे इंदिरा गांधींची जरा साम्य असलेलं असं ते कॅरेक्टर त्यांनी उभं केलेलं होतं. या सगळ्या प्रकारामुळे त्या सिनेमावर काहीतरी बंदी आणायची चाललेलं होतं, असा बराच गदारोळ झालेला होता. काय घडलं होतं? काय होतं, VC शुक्ला हे नभोवाणी मंत्री होते त्यावेळेला. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणलेली होती. त्याच्यामध्ये लोकांचा एक असा समज होता की हा जो आंधी चित्रपट आहे हा फिरोज गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरू या तिघांवरती आहे. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. तो पिक्चर होता तारकेश्वरी सिन्हा जी आहे तिच्यावरती सगळा पिक्चर होता. बरं. लोकांना हे माहीतच नव्हतं. हिने काय केलं, सुचित्रा सेननी ॲक्टिंग, तारकेश्वरीचा रोल आहे पण ॲक्टिंग इंदिरा गांधीची केली. असं झालं त्या ह्याच्यात. पण काय उलटं झालं की ह्याच्यावरती लोकांचं प्री पब्लिसिटी म्हणतात ना, ह्याच्यावर बंदी येणार, हे होणार, तो उलटा डबलच चालला. ते उलटं झालं त्या गाण्या पिक्चरच्या बाबतीत. आपण आता थोडा शेवटाकडे वळतोय हळूहळू. एक सोलापूरची विषयीचा एक जिव्हाळ्याचा सगळा आमचा प्रश्न आहे. तर हिंदी सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणारी शशिकला ही आमच्या सोलापूरची आहे. आणि शशिकलाला तुम्ही बघितलं आहे, तुमचा अधिकारच मोठा आहे. तर त्याविषयी आम्हाला जरा सोलापूरकरांचा सोलापूरच्या शशिकला त्यांचा मेळा होता पूर्वी, शशिकलांचा सोलापूरला मेळा होता त्यांचा. ही आठवण पण सोलापूरचीच आहे. एक पिक्चर आला होता आरती म्हणून. त्या आरतीमध्ये शशिकलाताईंनी जसवंतीचा रोल केला होता. जसवंती म्हणजे ती नणंद असते. प्रदीप कुमार आहे, मीना कुमारी आहे, प्रदीप कुमारची बहीण ही असते. आणि प्रदीप कुमार मीना कुमारचे डायलॉग चालू असतात, रोमॅन्टिक डायलॉग चालू असतात. ती खिडकीत उभी राहून ते कान देऊन ऐकत असते. तुमच्याकडे लक्ष्मी थिएटर होतं त्या ऐकलं मला. हां, त्या लक्ष्मी थिएटरमध्ये आरती लागला तो पिक्चर. आम्ही पिक्चर बघायला येतो, एकदम शांतता होती द्यायला. ती एक कान देऊन ऐकते, तेवढ्यात पब्लिकमधून मागून कोण एक ओरडला कॉमेंटरी जोरात, हे जरा हळू बोला की ती सोलापूरची भवानी ऐकते मागून. त्याच्यानंतर त्या बाईचं नाव सोलापूरची भवानी पडलं सगळीकडे. सिनेमाशी अनेक जणांचा संबंध आला, अनेक डॉक्युमेंटरीज बनवल्या गेलेल्या होत्या, वर्षानुवर्ष फिल्म डिव्हिजननी केलेल्या होत्या. मध्यंतरी वाचनात असं आलं होतं की सुभाषचंद्र बोसांवर एक डॉक्युमेंटरी केलेली होती. तर त्याचं नक्की काय झालं, म्हणजे ती डॉक्युमेंटरी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. पण जे राजकारणात आहेत जुन्या ह्याच्यातले काँग्रेसवाल्यांचे त्यांना माहिती आहे. कसं 1943 साली आझाद हिंद सेनेने सिंगापूरमध्ये जाऊन पिक्चर काढायचा नेताजी सुभाष, प्रोड्युसर स्वतः सुभाषचंद्र बोस. पिक्चर काढला आहे सिंगापूर मलयामध्ये. पिक्चर काढल्यानंतर काय झालं, हिंदुस्थानामध्ये त्याच्यात बॅन होता.
वल्लभभाई पटेलांनी काय केलं, तो चोरून जसं स्मगलिंग करतात ना तशी ती फिल्म स्मगलिंग करून दिल्लीला आणली. दिल्लीला लिबर्टी म्हणून थिएटर होतं. त्या लिबर्टीमध्ये सकाळी 6चा शो आणि त्या राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, मौलाना आझाद, जिना वगैरे हे सगळ्या लोकांनी पहाटे तो पिक्चर बघितला. पिक्चर झाला, सगळं झालं. त्यानंतर ब्रिटिशांना कळलं की काहीतरी गडबड झाली, ती काहीतरी कुठचा तरी पिक्चर आला. त्या थिएटरवरती रेड केली आणि त्या थिएटरचा जो ऑपरेटर होता त्याचं नाव राजेश्वर राव. तर राजेश्वरला पकडला, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला देशद्रोहाचा कलमाखाली अटक केली त्याला. तर त्या जे वकील होते तिकडचे ते इंडियन होते आणि ते म्युझिक आपलं संगीताची त्यांना आवड होती. ते म्हणाले पिक्चर कोणाचा आहे, ह्याला पिक्चर कुठचा आहे ते पण माहीत नाही, ह्याने फक्त पिक्चर दाखवला आहे आणि त्याच्यावर देशद्रोह कसा करतायत. त्यांनी राजेश्वरला सोडून दिलं. तो आता पिक्चर आणला आहे परत काय ना मला माहीत नाही, पण त्यातले गाणे मला पीसेस मिळाले माझ्या आहेत. तो पिक्चरमध्ये शॉर्ट्स आहेत ना, त्याच्यामध्ये कदम कदम बढायच्या जे आझाद हिंद सेनेचं जे मार्चिंग सॉन्ग आहे ते गीत होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे जनगणमन नंतर आलं, त्यांच्यामध्ये पण जनगणमन आहे, आझाद हिंद सेनेचं राष्ट्रगीत आहे त्याच्यात त्या पिक्चरमध्ये. दादासाहेब फाळक्यांबरोबर ती पण केली होती, त्याचा एक आपला आपण बोलता बोलता उल्लेख केला. आणि आत्ताच्या त्या सगळ्या याच्यामधून ते दादासाहेब फाळकेच्या पुरस्काराचा जो इतिहास आहे तो मात्र फार इंटरेस्टिंग आहे आणि तो तुम्ही सांगितलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आजची मुलाखत नाही काय पूर्णच होणार नाही आहे. तो फाळके पुरस्कार कसा सुरू झाला आणि त्याच्या मागे खरं कारण काय होतं हे गुलदस्त्यात होतं, तर तो हा आज गुलदस्ता तुम्ही उलगडलाच पाहिजे. ते मला आता आठवलं एक्सटेम्परमध्ये. नाही काय होतं, पंडित नेहरू जे होते, पंडित नेहरू शिकायला प्रदेशात होते. तर चार्ली चॅप्लिन त्यांचा आवडता नट, चार्ली चॅप्लिन आणि शेक्सपियर लेखक म्हणून ते आणि चार्ली चॅप्लिन म्हणून आहे. नंतर शिक्षण झाल्यानंतर जे मुंबईत इंडियात आले परत, तर त्यांनी पिक्चर बघितला अच्युत कन्या. अच्युत कन्यामध्ये देविका राणी ती ग्रामीण युवती त्यांना खूप म्हणजे खूप आवडली, इम्प्रेस झाले ते. त्यांनी तिला पत्र वगैरे पण लिहिली. त्यांच्या डोक्यात होतं हिच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी काय केलं, ह्याचं बोर्ड काढ, तुमचं ड्रामा काय त्याला काय म्हणतात दिल्लीचं बोर्ड आहे ते सेन्सॉर बोर्ड. नाही याचं डान्स आणि ड्रामाचा दिल्लीची हे काढले. त्याच्यामध्ये पृथ्वीराज सिनेमा इंडस्ट्रीचे प्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज कपूर आणि देविका राणीला घेतला पहिल्यांदा, कळलं का. त्याच्यानंतर त्यांनी कला आता हिचा अजून मोठा सत्कार केला पाहिजे, तिला इम्प्रेस करायचा आहे ना, म्हणून आपण दादासाहेब फाळकेंच्या नावाने पुरस्कार चालू करायचा. आणि पहिला पुरस्कार देविका राणीला द्या म्हणून शिफारसही केली ती. पण काय झालं, 64मध्ये नेहरू वारले, पुरस्कार देतात ते नव्हते. पहिला तिला मिळाला आणि तिथपासून पुरस्कार चालू झाले सगळे प्रेमापोटी दादासाहेब. इवन हा जो गांधी पिक्चर जो आहे रिटर्न अॅटनबरोचा, तर त्यालासुद्धा तुझी बोल्ट म्हणून जो लेखक होता ती स्टोरी पंडित नेहरूंकडे आला. पंडित नेहरूंनी त्यांनी स्टोरी दाखवली आणि पूर्वीचे नेते कसे होते काँग्रेसचे ही सगळी माहिती नेहरूंनी दिलेली आहे सगळी. आणि नेहरू गेल्यानंतर ती मदत इंदिरा गांधींनी केली, त्याच्यामुळे हा गांधी पिक्चर आला. आणि आज कसं आहे आपल्याला माहिती आहे की हे मेरे वतन के लोगो झालं, नेहरू रडले आणि हे लोकांना स्टोरी माहिती आहे. हां, पण काय झालं तर की मेहबूब खान सिनेमा इंडस्ट्रीचे प्रतिनिधी होते आणि नेहरू पॉलिटिशियन, या दोघांची दोस्ती होती. तो कार्यक्रम आयोजित केला तर मेहबूबनी केला होता. मेहबूबनी श्रीरामचंद्रला सांगितलं, मेहबूबनी पंडित हा तुमचा प्रदीप त्यांना सांगितलं होतं, लतावर त्याच्यामुळे आले ती. पण ह्याच्या मूळ नाम नाही बताया, हां किस्सा गाजलेला. हां, पण मूळ म्हणून ते खालून ओरडले. हो, पण मूळ जे कारण ते हे आहे. बोला. नाही, एक मिनिट जरा. एक पुस्तक तुम्ही जे आता अलीकडे आलेलं आहे ते फिल्मिस्तान या स्टुडिओबद्दलचं आहे ते. तर हा फिल्मिस्तान म्हणजे खूप काय म्हणता येईल मेजर असं ते प्रोड्युसर्स होते सगळे सिनेमाचे. तर तो काय कसं घडत गेलं, फिल्मिस्तानची सुरुवात झाली कशी, कोणामुळे, कोण त्याच्यातले महत्त्वाचे लोक होते आणि त्याचे महत्त्वाचे सिनेमे त्यांनी घडवलेले. फिल्मिस्तान चालू झालं 44 साली. बरं. चल चल रे नौजवान हा फिल्मिस्तानचा पहिला पिक्चर 44. ही सगळी मंडळी होती हे बॉम्बे टॉकीजमध्ये होते. बॉम्बे टॉकीजची मालकीण देविका राणी राणी आणि बाकी डायरेक्टर
त्यांचे संबंध बिघडले. ते अशोक कुमार, तुमचा ज्ञान मुखर्जी ही फिल्मिस्तान सोडून बाहेर पडले आणि त्यांनी आपला बॉम्बे टॉकी सोडून बाहेर पडले, फिल्मिस्तान स्थापन केले. असं झालं. त्यांनी 66 सालापर्यंत पिक्चर केले फिल्मिस्तानने. टोटल 70 पिक्चर केले त्यांनी. हो ना. हो. अच्छा. पण मग त्याच्यात अशोक कुमारचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं फिल्मिस्तानच्या सगळ्या प्रवासात? डायरेक्टर होता, मेन मुख्य डायरेक्टर होता अशोक कुमार. बरं बरं बरं. भगवान त्याच्यात काय झालं, अशोक कुमारची स्टोरी ऐकायची आहे का? सांगा की जरा. सांगायला पाहिजे. आता काही किती ऐकणार आम्ही, किती अजून थोडा एक जरा किती वेळ झाला. जीवन नाही या पिक्चर होता. तर त्याच्यामध्ये त्याचा जो हिरो आहे आणि हिरोईन हे दोघे पळून जातात असा शॉट होता. आणि खरोखर त्याचा जो हिरो होता, मुस्लिम नाव होतं, आता मला आठवत नाही जरा, आणि देविका राणी. नाही काय पहिलं बॉम्बे टॉकीचा पहिलाच पिक्चर. ते दोघे पळून गेले आणि त्यांना शोधायला अशोक कुमार, शशिधर मुखर्जी ही सगळं शोधायला कलकत्त्याला मागे. तो हेमंत शिरे बोला मला आता हिरो नकोच, चांगला दिसणारा नकोच. आणि मग अशोक कुमार तू हिरो बन. अरे म्हणाला मी कसा हिरो बन? तो हां ते म्हणाला बघ तू माझी मालकी नाही देविका राणी, तुम्ही हिरोईन मी तिचा हात कसा पकडू? तुम्ही स्टेजवरती यायचं नाही, सेटवरती यायचं नाही, तर मी तिच्यावर रोमॅन्टिक सीन देईन. अशी परिस्थिती झाली. भगवान दादाचा एक तुम्ही प्रसंग सांगितला होता आणि श्री रामचंद्राच्या वेळी की भगवान दादा हा म्हणजे अट्टल होते ते. तर हे लोक ह्यांना बंदिस्त केलं जायचं, हे मान लावणे म्हणून. बेन होती ना, बेन श्रीरामचंद्रची मिसेस जी होती ना, ती महाहुशार होती. तिला माहिती आहे भगवान आणि हे दारू पिणारे अण्णा ते बाहेर जाताना घराला कुलूप लावूनच जायची दादाला. तर भगवानला म्हणाला अरे ही बाई किती साऱ्या बोळ्या असतात. म्हणलं काय झालं? तिला माहीतच नाही आम्ही माठात दारू करून ठेवले. हे घडलेलं आहे सगळं ते. आता मला मी त्याला विचारलं दोघांना आहे म्हटलं आज मागे वळून बघताना काय वाटतं? ते म्हणाले काय आम्हाला माहिती रे, आता बियरच्या बाटल्या विकल्या जातात, दारूच्या बाटल्या विकतात. आम्ही नुसत्या दारूच्या बाटल्या विकल्या असता मुंबईत फ्लॅट झाला असता आमचा. खरं. प्रेक्षकांमध्ये जर काही कोणाला असं आठवत असेल किंवा काही असेल तर थोडासा भाग आहे, काही क्षण म्हणूया, काही मिनिटं आहेत आपल्याकडे. मोतीलाल म्हणजे मोतीलाल शोभना समर्थ ऐकायचं आहे काय? लोसी बाईवाला वाटत असेल त्यांना. मोतीलाल प्रिन्सिपलवाला होता. मोतीलालची नंतर परिस्थिती इतकी खालावली मोतीलालची की कंट्रीच्या स्कॉचच्या बाटलीमध्ये तो कंट्री दारू भरून भरायचा. तो म्हणा मी राजासारखा राहिलो आहे, मरणार पण राजासारखा, भिकारी असलो ना तरी तुम्हाला दाखवणार नाही. तर लोक ते म्हणाले अरे एकटा दारू पीत बसला. तो म्हणा नाही हो, हे बेवडा भरला आहे मी, हे तुम्हाला कसा देऊ? असा मोतीलाल होता. नाही याचं कारण काय आहे, एक ग्रीड संपत नाही पहिली गोष्ट. त्यांना असं वाटतं की कायम राहणार आहे. डोक्यात कधी कधी हवा जाते. आता कक्कू डान्सर होती, कक्कू तिच्या कुत्र्याला फिरवायला मर्सिडीज गाडी होती. कुत्री मर्सिडीजमधून फिरायची, ती रस्त्यावर भीक मागत होती प्रत्यक्ष. असे बरेच लोक आहेत. मोतीलालचं हेलिकॉप्टर होतं स्वतःचं, तितका प्रचंड श्रीमंत मनुष्य होता तो, प्राक्तन. आणि त्यांच्याकडे आता मगाशी स्टोरी सांगत होतो मी, मास्टर विठ्ठलची स्टोरी सांगत होती. विठ्ठलला एकदम प्रेम आला नाही. मी कोल्हापूरचा, मला कोल्हापूरला जायचं आहे. मुंबई सोडून टॉपला असताना मुंबई सोडून कोल्हापूरला गेला. त्याला सुलोचना ताई सांगत होते अरे असं करू नको, पैसे मिळतात हे कर, ते बंगला बांध, जागा घे, नाही एक चाल तरी बांध. तेवढं पण नाही झालं. एवढं नंबर 1 टॉप स्टार असून. त्या काळातल्या नटांना काय म्हणता येईल, इन्व्हेस्टमेंटची बुद्धी नव्हती असं म्हणू आपण. म्हणजे खरे हुशार झाले आता पुढे, अर्थात त्यांना अलीकडे म्हणजे करोडोंमध्ये पैसा मिळतो, तेव्हा तेवढे आता मिळत नाही, तेव्हा मिळायचे नाहीत. पण म्हणजे जसं
हुशार होता राजेंद्र कुमार. त्यांनी एक त्यांनी केलं. राजेंद्र कुमारच्या घरी मी गेलो होतो. राजेंद्र कुमारची बायको आहे, तिचं नाव सुखविंदर सिंग, राजेंद्र कुमारची. तर तिचा मी इंटरव्ह्यू केला. मला B.R. चोपडाने तिला फोन केला तर अरुण भेटायला येतं. पत्रकारामध्ये मी एकमेव मनुष्य आहे त्याच्या बायकोशी बोललो. ती म्हणाली एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये नवरा मरतो ही किती दुःखदायक घटना आहे. तिथं 54 साली लग्न झालं राजेंद्र कुमारचं. राजेंद्र कुमारचा तिचा संसार 10 वर्षाचा होता. फक्त 10 वर्षात संसार केला. मला म्हणाले माझा नवरा गेला, अत्यंत दुःखदायक घटना आहे, पण मला देवाचा राग नाही आला की माझ्या नवऱ्याला 10 वर्षात 100 वर्षाचं दिलं देवाने. कुणाच्या नशिबात एवढं असतं. तो 10 वर्षात जगला. सगळे पिक्चर हिट, सगळं तुला एवढं दिलं, अजून काय द्यायला पाहिजे. मला नाही वाईट वाटलं. म्हणाले मलाच काय सगळं सुख देणार का. तिचे शब्द आहेत आणि रेकॉर्ड केलं मी. हे सगळं म्हणजे हलाखीची परिस्थिती वगैरे आत्ताच चर्चा झाली. मास्टर निसारचा सुद्धा असाच भिकारी होता. भिकारी त्याला आम्ही जरा त्याच्याविषयी जरा सांगा की. म्हणजे आम्ही 88 साली मुंबईमध्ये गवाला टँकला हॉल आहे, तिथे गवाला टँकमध्ये एक यादे म्हणून कार्यक्रम केला आणि फिल्म इंडस्ट्रीच्या सगळ्या लोकांना बोलवलं. तो मास्टर निसारने शिरी फराचं त्याचं काम केलं होतं पिक्चर. त्याच्यामध्ये त्यांनी एंट्रीसुद्धा खांद्यावरती कोयता घेऊन त्या ह्याच्या ड्रेसमध्ये तो आला स्टेजवरती त्याचा. अरे ह्याच्यासुद्धा खान मस्ताना होता, एकदम टॉपला होता. त्याला अर्धांगवायू जाता, लकवा कुबडे घेऊन टॉपची माणसं ही. ते म्हातारपण चुकत नाही असं शेवटी त्या लोकांना. बोला कोणाची. हो, आज आता आपण सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली संध्याताईंना. तर संध्या यांचं खरं नाव संध्या नव्हतं आणि त्या नावाविषयी त्या उल्लेख करतील आणि संध्याच्या काही मनोरंजक आठवणी आहेत त्या आठवणी आपण घेऊया आणि त्या ज्या श्रद्धांजलीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली होती त्यांना संपूया. हाच योग असावा आणि ती चांगलीच आठवण. म्हणजे संध्या आहे ना, संध्या ही बेसिकली गुजरातची आहे. ही गुजरातला राहत होती. तिचं नाव विजया श्रीधर देशमुख. तिची दुसरी देशमुख बहीण आहे मोठी, ती पण याच्यात पिंजरामध्ये काय वत्सला तिची मोठी बहीण. 50 साली ती शांतारामकडे आली. श्रीधर देशमुखच तिला घेऊन आली. तर शांतारामने तिचं नाव संध्या जे नाव आहे ते शांतारामने ठेवलं आहे, शांतारामने. तर संध्याच्या अनेक आठवणी आहेत. तर हा जो पिक्चर तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी, 2 आंखें बारात. आता 2 आंखें बारामध्ये ना एक गाणं आहे, सैया झूठो का बडा सरताज निघला. ॲक्च्युली काय आहे की सगळे कैदी आहेत, एक जेलर आहे, त्यांच्यात मेन पिक्चर आहे. त्याच्यामध्ये स्त्रीचे कोण वावत नव्हता, तरी पण स्त्रीची गाणी पाहिजेत म्हणून त्यांनी नवीन पात्र निर्माण केलं. खिलवणीवाले, अशी खिलवणीवाली नसते आपल्याकडे घाटावरती. हे सगळं माडगुळ गावाजवळ तिथे स्वतंत्रपूरमध्ये झालं आहे शूटिंग, पण तिथे हा प्रकार नाही. जेलचा कन्सेप्ट होता. हां, बरोबर. पण टाकलं आहे. तर तुम्ही गाणं आता गेलात ना तरी बघा की ती जी सैया झुटो का बडा ती गाडी निघाल ते गाडी घेऊन जाते ना, ती अशी कंबर लचकत चालते. त्याचं कारण आहे. हां, तर मला पण हे होतं की बाबा बरेच दिवस डोक्यात ही अशी काय चालते, कंबर हलवा शेपटा मध्येच ती गाडी थांबते, तिच्या पायात खडा लागतो आणि ती परत जाते. परत तो म्युझिक. त्याच्याबरोबर ते सिनेमातले जे लोक होते त्यांना मी विचारलं, त्या पिक्चर चालू होता ना तेव्हा त्यांनी मेरिन मेनरोचा पिक्चर बघितला होता आणि मेरिन मेनरो ते हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये अशी चालत होती, ते संध्याने कॉपी मारली. सगळा कॅटवॉक त्यांनी घेतला त्याच्यात. म्हणजे अनुकरण करणं हा काही गुन्हा नाही आहे. तर त्या बाईची मला ग्रेटनेस असा आहे की इतके सिनेमात नटी होती. शांतारामची 3 नंबर तिसरी बायको होती, पण नेहमी व्हाईट साडीमध्ये कसले दागदागिने नाहीत, हे नाही, जाईपर्यंत एकदम साधी आणि इमानदार. शांतारामचा स्टुडिओ सोडून राजकमल सोडून तिने बाहेर कुठेही काम केलं नाही, कुठच्याही पार्टी फंक्शनला गेलेलं नाही बाई. एकदम लॉयल शेवटपर्यंत. अत्यंत देखणं. आम्ही राजकमलला मी स्वतः जाऊन आम्ही बघून आलो. संध्याबाईंना नमस्कार केला आम्ही. अत्यंत एक सात्विक वृत्ती जी म्हणतो की पिंजऱ्यामधली त्यांची जी एक अशी वेगळी भूमिका होती, तर त्याच्याहीपेक्षा एक वेगळं जीवन त्या सात्विक आणि त्यांचं जे एक जीवन होतं ते अत्यंत साध्या पद्धतीनं त्या जगत होत्या. किरण शांतर आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष फिल्म सोसायटीचे, त्यावेळी आम्ही ते सगळा प्रवास बघितला. तर अशा या मर्लिन मनरोच्या अनुकरण करणाऱ्या संध्याबाईंचं निधन झालं, पण त्या आठवणी मात्र काही आपल्या मनातून जाणार नाही आहेत. तर
अरुणोदय आज झाला इथे नाही रे, अरुणोदय. आणि आज पुराणिक आहेत, तर त्यांनी कुठलं ब्रह्मपुराण, विष्णुपुराण आणि गरुड पुराणाचा तर इथं काही संबंधच नाही आहे. तर हे चित्रपुराण त्यांनी उलगडलं. मी तर सांगू हां का हां मला माझ्या घरी माहेरी आल्याचा आनंद, बाईला कसा माहेरी आल्यानंतर आनंद होतो ना, तसं मला आपल्या गावच्या लोकांना भेटल्यानंतर जास्त आनंद बहुत झाला. बढिया, बहुत बढिया. आभार मानणं ही औपचारिकता आहे, मी उलटे आभार त्यामुळे मानतोय. आभार. माधवराव. हां हां नाही, काय होतं, मुखपटाने जेव्हा सुरुवात झाली ना, तर आपल्याकडची लोक काम करतच नव्हते. इंडियन जे लोक होते ना, ते कामच करत नव्हते. पहिले कुठचे आले, अँग्लो इंडियन लोक आले. बायका नव्हते, बायकांची कामं पुरुष करायची. वेश्यासुद्धा काम करायला तयार नव्हते पूर्वी. आणि कसं आहे की अँग्लो इंडियन लोक आहेत ना, ते आपल्या नावाने काम करायला लागले. मुस्लिम लोकांना आपले लोक ॲक्सेप्ट करत नव्हते. शमशद बेगमनी भजनं गायली आहेत, पण तिने नाव चंदाराणी घेतलं आहे. युसुफ खानचा दिलीप कुमार झाला. अजितसुद्धा मुस्लिम आहे. ही पूर्णिमासुद्धा मुस्लिम आहे. जयंतसुद्धा मुस्लिम आहे. ॲक्सेप्ट करायला ॲक्सेप्टन्स मुळात सगळा प्रकार त्यावेळी सुरू झाला. मजा आहे की आपल्या कुठच्या माणसाने मुस्लिम नाव नाही घेतलं आहे. कुठच्या हिंदू कलाकाराने अगदी बरोबर. पाकिस्तानचं नाही काम केलं, पण त्यांनी केलं आहे. तर हे चित्रपुराण न संपणारी गोष्ट आहे. आज बोलताना बघताना म्हणजे मी माझंही भान हरवलं की माझ्यापासून माईक बाजूला गेला, मी हरवून गेलो होतो. आणि खरंच हे पुराण असंच रंगावं असं वाटतं. पण 60 उत्तराची गाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली पाहिजे. तर पुराणिकांच्या परमिशननं चित्रपुराण आज इथं थांबवावं अशी तुम्हाला विनंती करतो. म्हणजे या सगळ्यांचे औपचारिक आभार व्यक्त करूच, पण तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशालीने ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, एखाद्या स्टेट बँकेच्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अहवालावरती साहित्यविषयक माहिती असणं हीच मुळात अनोखी गोष्ट आहे. आणि त्या क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुस्तकं देणं, विद्यार्थ्यांसाठी काही वाचनाचे कथाकथनसारख्या स्पर्धा घेणं आणि त्यातून ती पुस्तकं मुलांपर्यंत पोचवणं, मला वाटतं की एकूण वाचन चळवळ सशक्त करण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम या बँकेच्या क्रेडिट सोसायटीने केलेला आहे. आणि हे सगळं करण्यामागं ज्यांची धडपड होती असे वरदराज मिरजी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करेन आणि अरुणजींना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. सर्वांना सप्रेम नमस्कार. मान्यवरांनाही विनम्र नमस्कार. हा आमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अहवाल आहे. दरवर्षी आम्ही या अहवालाच्या मुखपृष्ठावरती आणि मलपृष्ठावरती सोलापूरची, विशेषतः सोलापूर जिल्ह्याची आणि सोलापूरची माहिती आपल्या मेंबर्सना आणि सोलापूरकरांना व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर यावर्षी मारुती चित्तमपल्लींना हा अहवाल समर्पित केला आम्ही. तर मुखपृष्ठावरती मारुती चित्तमपल्ली सरांचा फोटो आहे आणि मागे निवडक आपल्या सोलापूरचे जे दिवंगत साहित्यिक आहेत त्यांची माहिती आणि फोटो असं दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या सर्व सोलापूरकरांना आणि आमच्या स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मेंबर्सना आणि त्यांच्या पाल्यांना याची माहिती व्हावी हा आमचा प्रयत्न होता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. यापुढेही असेच वेगळे उपक्रम आपल्या हातून होत राहोत अशी अपेक्षा व्यक्त करू. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार आणि सर्व वाचक रसिकांचे मनापासून आभार.